खूप ठिकाणी फिरली पण मला कुठे असा मार्गच भेटला नाही, पण इथे आल्यावरती माझ्या जीवनाचा सोनाच झाला। या ना किती घेतात ती परीक्षा, मला पण बघायचं आहे। मी हार मानणार नाही, तुमच्याबरोबर लढाई करणार। मी करोना झाला म्हणल्यावर हातात माळ घेतली भाऊ, मी 15,000 जप केला। परत दुसऱ्या दिवशी माझा रिपोर्ट आला नॉर्मल म्हणून, संध्याकाळी मला लगेच डिस्चार्ज पण केले त्यांनी। बघा त्यांचा चमत्कार। कारण जिकडे कर्माचं गणित येते तिकडे देवदेवता सुद्धा हात वरती करतात। स्वप्नामध्ये आले आणि मला असंच चेपून ठेवलं, असंच ते पण त्या हॉस्पिटलला असंच चेपून ठेवलं की पुरा माझा गाठ असं दाबून ठेवलं। संकट येतात किंवा काही मेजर इश्यू येतात, म्हणजे बाबांनी एक सांगितलं की माळ किंवा तुम्हाला काउंटर ओढायची गरज नाही, मनातून तुम्ही मला आवाज दिलात ना तरीही मी तुमच्या सोबतच असणार। पुढची दिवाळी ती जोरात आहे। आता बाबांनी गुरुमुखात त्यांच्या तोंडात निघाला आणि दिवाळी म्हणजे जोरात काय, एवढ्या वर्षाची सेविंग केली होती, या दिवाळीमध्ये आज आपण कुठेतरी आपला रूम स्वतःचा उभा राहतोय, त्याच गुरुकृपेमुळे उभा राहतोय। हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्रह्मांड स्वारीच्या दुसऱ्या भागात। तर मित्रांनो, ब्रह्मांड स्वारीच्या या दुसऱ्या भागात आपण जाणार आहोत गांधीनगर वर्गी येथील राजगड सोसायटी बिल्डिंग नंबर 9च्या 4थ्या मजल्यावरती। तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की बिल्डिंग नंबर 9 4था मजला आणि ब्रह्मांड स्वारी यांचं काय कनेक्शन आहे, तर हेच कनेक्शन जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरु आदिनाथ स्वामी महाराज। माझं नाव अपर्णा प्रशांत कुडाळकर आणि माझ्या मिस्टरांचं नाव प्रशांत मोहन कुडाळकर। आमचं अध्यात्माचं नाव आदिनाथ स्वामी महाराज कुडाळकर आणि माझं नाव उमा आदिनाथ स्वामी महाराज कुडाळकर। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर माझा प्रश्न तुम्हाला पहिला असा आहे की आपण सगळे जे मठ बघतो, स्वामी मठ आहेत, ते मोठ्या मोठ्या ग्राउंडमध्ये असतात किंवा एक मोकळ्या जागेत असतात, पण हे मठ एका बिल्डिंगमध्ये आहे। आपण जसं घरात राहतो तसं तुम्ही घरात हे मठ तुम्ही निर्माण केलं आहे, मग या मागचा इतिहास काय हा मला आणि आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला खूप आवडेल। ॲक्च्युली काय माहिती आहे, आमचं लग्न 2009ला झालं। त्याच्या आधी माझे मिस्टर श्री स्वामी समर्थ हा जप करायचे, अखंड नामस्मरण त्यांच्या मुखात असायचं। पण अशी एक वेळ झाली की त्यांनी असं म्हणजे संकल्प सोडला की मी 12 कोटीचा श्री स्वामी समर्थ हा नामजप 12 वर्षात करेन, पण त्याला म्हणजे 12 वर्ष नाही 14 वर्षात तो पूर्ण झाला। आणि त्याच्यानंतर एक एक असे चमत्कार घडत गेले की आमच्या घरी जे स्वामींचं वटवृक्ष स्थान आहे ना, त्या वटवृक्षाच्या फांदीपासून बनलेल्या चरणपादुका आम्हाला इथे सेवेला मिळाल्या। कारण आम्ही दरवर्षी यात्रेला जायचो। 2009ला आमचं लग्न झालं, तेव्हापासून आम्ही 2 जण जात होतो, त्याच्यानंतर 4 जण, मग 8 जण, मग 15, असे करून 150 माणसं आम्ही यात्रेला घेऊन जायचो। तिथे आम्हाला 1 वर्ष ह्या बाबांची म्हणजे ओळख होती। माझ्या मिस्टरांना बाबा बोलतात आणि मला माऊली बोलतात, तर त्यांना तिथे चरणपादुका ते म्हणजे एक स्वामींनीच आमची निवड केली आणि ते चरणपादुका आमच्या हातात मिळाल्या। त्या आम्ही डोक्यावर घेऊन आम्ही इथे आलो। त्याच्यानंतर स्वामी प्रकट दिनाच्या म्हणजे 25 जानेवारीला त्या पादुका आम्हाला मिळाल्या आणि त्याच्यानंतर प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजे 2013ची गोष्ट, त्या प्रकट दिनाच्या दिवशी इथे स्थापना केली ह्या मठामध्ये आणि त्याच्यानंतर इथे सेवा चालू झाली। मग रुद्राभिषेक, मग लोकांची इथे कामं व्हायला लागली, ते रुद्राभिषेक वगैरे चालू, सेवा, चरणाची सेवा आम्ही दोघं करायचो। मग मित्र परिवारांना माहिती पडलं, म्हणजे प्रत्येकाला माहिती पडल्यानंतर ते सगळेजण इथे यायला सेवेला यायला लागले आणि ती सेवा म्हणजे आम्ही पण स्वतः पण केली आणि दुसऱ्यांकडून पण करून घेतली आणि त्याचं फळ आज आम्हाला ह्या स्थानापर्यंत आणि ह्या मठाची स्थापना झाली। म्हणजे बाबा ध्यान करायचे, ध्यानामध्ये त्यांना जसं सूचित झालं त्याप्रमाणे मुखवट्याची स्थापना केली गेली, इथे चरण पादुकांची, मग ती जसं सूचित झाल्याप्रमाणे हे सगळं केलेलं आहे। असं नाही पहिला तुमचा जसा नॉर्मल आपल्या सगळ्यांचा संसार असतो, तुमचा पहिला तसाच संसार होता, त्यानंतर या सर्व बाबा गोष्टी। फोटोग्राफर होते आणि सगळे पॉलिटिकल जे कोण आहेत ना ते सगळे त्यांचे मित्र आणि त्यांची ते इव्हेंटची किंवा लग्नाची अशी फोटोग्राफी करायची। मी ग्राफिक डिझायनर होती आणि मी ब्युटिशियन पण होती आणि आमचं लग्न झाल्यानंतर असं म्हणजे एक क्षण झालं की बाबांना सगळ्या सूचना झाल्या की तू आता म्हणजे आम्ही संसार
त्याग केला. आमचं सगळं त्याग करायचं, म्हणजे नोकरी धंदा सगळं बंद केलं. त्यांचा स्क्रीन प्रिंटिंगचा बिझनेस पण होता, 10-12 वर्कर हाताखाली काम करत होते. पण नामस्मरांची जी 12 कोटीचा जप केल्यानंतर सगळं चेंज होत गेलं. मग सफेद वस्त्र घालायचे, बिनचप्पल प्रवास करायचा. मग जर माझे मिस्टर स्वतः जर करतात, म्हणजे त्यांना आम्ही बाबा बोलतो आणि मला सगळे माऊली बोलतात. पहिले आम्ही सगळ्यांचे दादा वहिनी होतो आणि आता सगळ्यांचे बाबा माऊली झाले. मग मी त्यांना बाबा बोलायची, आमचं पती पत्नीचं नातं होतं तरी मी त्यांना बाबा बोलायची, ते मला माऊली बोलायचे. मग असं झालं की सगळं म्हणजे त्याग करत गेलो. जर स्वतःचे पती जर सगळं त्याग करायला तर मी कसं करणार. मी पण मग त्याग करत गेले. मी पण त्यांनी सोडलं तर मी पण 4 वर्ष आम्ही ते घरात स्वतःला कोंडून घेतलं. आणि मग ते 4 वर्ष कोंडून गेल्यानंतर हे सगळं हे स्थान आत्ता 2013ला नेलं. त्याच्या आधी नामस्मरण होत होतं. मग इथे स्थापना केली गेली. मग एक कसं भारदस्त सगळं बनत गेलं आणि वाटलं नाही, म्हणजे ती स्वामीनीच आमची निवड केली. शून्यातून तुम्ही आज एक त्या शून्यातून म्हणजे दोघांपासून आज आमचा भक्त परिवार आहे. म्हणजे 50-60 जण ते सेवेला येतात. तिथे गुरुवारी सेवा असते. नामस्मरण भक्ती शिकवली आम्ही, स्वतः पण केली आणि दुसऱ्यांकडून करून पण घेतली. आणि असं करत करत आम्हाला अशी एकदा सूचना झाली की आम्हाला अधिकार मिळाला की आम्ही गुरुमंत्र देण्याचा पण अधिकार प्राप्त झाला आम्हाला. म्हणजे दोघांनाही, आणि दोघांनी सेवा वाहून घेतली ना, तर दोघांनाही ती सेवा ती करत फळ मिळत गेलं. शंकर महाराज स्वामी महाराजांचे शिष्य, तसे आदिनाथ स्वामी महाराज हे शंकर महाराजांचे शिष्य, म्हणजे आणि मी ह्यांची शिष्य, माझ्या मिस्टरांचे, म्हणजे पतीचं नातं पण आणि गुरु शिष्यांचं, म्हणजे गुरु शिष्य परंपरा इथे आहे. आणि 3 तत्व एक झालेले आहेत. म्हणजे आता बाबांचं 2024ला घटना घडली, त्याच्यानंतर त्यांनी ती मागणी केली होती की मला, म्हणजे लोक काय म्हणतात, आम्हाला संसार सुख पाहिजे, म्हणजे लग्न पाहिजे किंवा मूल पाहिजे, नोकरी पाहिजे, असं संसार सुख मागतात. पण बाबांनी मागणी काय केलेली की माझी समाधी व्हावी. आणि नामस्मरण तेव्हा आम्ही करायचो ना, तर त्याच्यात मला असं दाखवून दिलं की बाबांना असं, म्हणजे जर स्वामींची जसं आज स्वामींची आज पुण्यतिथीचा आहे बरोबर, आजचा दिवस पण बघा आणि तो विषय आपण घेतोय. तर पुण्यतिथीच्या म्हणजे ते पुण्यतिथीची जी घटना समाधीची केली ना, तसं ते मला चित्र माझ्या मिस्टरांचं दाखवत होते. तेव्हा हे असं झाल्यानंतर तुमच्या स्वप्नात या गोष्टी नाही आधीच, म्हणजे हे भारत असतं एवढं झालं पण नव्हतं. मठाची पण नुकतंच आमचं लग्न झालेलं. आम्ही नामस्मरण वगैरे करत बसायचो ना, ते ध्यानामध्ये सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर पहिला आधी ते नामस्मरणाला बसायचे आणि बाबा झोपलेले होते. आणि जसं स्वामींचं कसं ते ठेवलं समाधीस्थ केलं ना, तशी ती परिस्थिती मला नामस्मरणात दाखवली आणि माझ्या मिस्टरांची. आणि मी रडते, मी अशी रडत रडत विचारते. आणि तेव्हा कसं एकेरी म्हणजे जस्ट तुमच्यासारखं आमचं लाईफ पण तुमच्यासारखं साधारणच होतं. म्हटलं प्रशांत हे असं काय, म्हणजे मला हे चित्र का दाखवलं. तर ते हसायला लागले. ते बोलले थांब, परत नामस्मरणाला बस आणि मग तुला उत्तर मिळेल. तर मी म्हटलं आता मला का दाखवतायत, पण हा प्रश्न येणारच ना, एक साधारण गृहिणी विचारते असा प्रश्न, तर तो येणारच ना. म्हटलं मला का दाखवतायत तुम्ही. म्हणून म्हटलं परत मी नामस्मरणाला बसली. आणि नामस्मरणामध्ये उत्तर असं आलं की तेव्हा तू नसणार, म्हणजे तेव्हा मी नसणार, म्हणजे मी नसणार, म्हणून मला हे दाखवलं. तर मग नंतर स्वतः त्यांनी कबुली दिली की मी मागणी केली आहे, मी संसार सुखाची नाही मागली, माझी समाधी व्हावी. जशी स्वामींची समाधी आहे, जशी शंकर महाराजांची, तशी आदिनाथ स्वामी, म्हणजे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त, हा 3 तत्व कार्यरत आहे ते शक्तीसहित. आज इथे हे जे आमचे शिष्य आहेत ते आम्हाला, हे आमचं गुरुस्थान आहे, हे गुरुचं आसन आम्हाला ह्याच्यावर बसून आमची सेवा केली जाते. म्हणजे ही सेवा इथे चाललेली आहे, अखंड चालली आहे. 2013 पासून अजूनपर्यंत अखंड चालली. गुरुवारी इथे उपासना असते आपली. उपासनेमध्ये, ध्यानामध्ये, नामस्मरणामध्ये जे सूचित झाले ती स्तोत्र, दत्ताची स्तोत्र, स्वामींची स्तोत्र, शंकर महाराजांची स्तोत्र, ती अशी हे केलेत. अर्धा तास आरती असते, 7:30ला उपासना चालू होते. आणि त्या स्तोत्राचे ना पुस्तकं आम्ही छापले. ती पुस्तकं ही ते मठापुरतीच आहे, म्हणजे सेवेला येणार, गुरुवारी उपासनेला यायचं, सकाळी संध्याकाळी 7:30 सेवा असते. सकाळी 7:30ला 2.5 तासाची सेवा असते. तेव्हा बाबा आणि मी मिळून करायचो ना, तर रोज वस्त्र चेंज व्हायचं, हे मुकुटाचं रोज वस्त्र चेंज व्हायचं. पण आता तेवढं नाही जमत, तर आम्ही आठवड्यातून 3 वेळा वस्त्र चेंज असतं 2.5 तास. सगळे अधिकार आदल्या दिवशी त्यांनी मला दिले की आतापासून, म्हणजे माहिती नाही उद्या ही घटना होणार आहे, त्यांना माहिती नाही. जसं स्वामींचं आहे ना तसंच, म्हणजे स्वामींची जेव्हा पुण्यतिथीची घटना घडली ना, ते 15 दिवस ते जसं वातावरण, सेम वातावरण इथे झालं. म्हणजे प्रत्येक भक्ताचे अनुभव आहेत करून.
अच्छा. जेव्हा घटना होणार आहे ते हे त्याच्या 15 राजापूर दिवस आधीचे सगळ्यांचे इथे बरोबर 5-6 ते दिवस आधी चालू ओके, होतं. ओके. हा, कोणाला भेटायला गेले प्रत्यक्ष जाऊन तेव्हा सफेद कपडे घालायचे. घालायचे, हे भक्तांनी अर्पण केलेले आम्हाला आता वस्त्र आम्ही आता ते घालतो. म्हणजे सगळ्यामधून मुक्त झाल्यानंतर आमचं आयुष्य आम्हाला परत मिळालं. बरोबर. आणि आज ही सेवा अखंड चालू आहे. मग ते ज्या दिवशी घटना आदल्या दिवशी आम्हाला बाबांनी माझ्या हातात सगळे अधिकार दिले. आता ही सेवा अजून चालू आहे. तुम्हाला याची कल्पना पण नाही की दुसऱ्या कल्पना दिवशी की असं उद्या काय असं होणार. होणार. मला बरोबर. म्हणजे नऊवारी साडी नेस तू, हा. आम्ही सगळं सोडलेलं व्हाईट सफेद कपड्यामध्ये. कपडे बाबा पण घालायचे. सफेद वस्त्र, सदरा घालायचे आणि सदरा लेंगा, ओके. साधी चप्पल तर नव्हतीच. नंतर मग लोकांना अनुभव आले की तू बाबांना चप्पल अर्पण कर, कोल्हापुरी अर्पण कर, शूज अर्पण कर. सूचना झाल्यानंतर ते सगळ्या वस्तू आम्ही तिथे बाजूच्या विश्रांतीगृहात मांडल्या. आदल्या दिवशी ते 12 वाजेपर्यंत पूर्ण परिवार बसलेला. आणि मला सकाळी त्यांनी काय सूचना केली की तू ना नऊवारी साडी नेस, मस्त गजरे वगैरे मागवले, बांगड्या वगैरे अशा भरल्या. आणि असं सूचना झाली की आरती करायची. तर आरती केली आणि नारळ ठेवला चरणाला. आतमध्ये पेटीमध्ये चरण पादुका आहेत ना, त्या चरणावर नारळ की मी माझ्या कार्याला जातो आणि आजच्यापासून सगळे अधिकार मी माऊलीला दिले. आता जो काय कारभार आहे तो सगळा माऊली करणार, अशी ती सूचना. तुम्ही त्यांना असं प्रश्न नाही केला की आज तुम्ही असे वेगळे का वागताय किंवा म्हणजे नाही तुम्हाला सगळं देत होते ते? बोलतात ना, म्हणजे अतरंगी पर्सनॅलिटी होती. म्हणजे एकदम हटके तुम्हाला असं वाटत की मस्करी रोजच्या चालू आहे. सारखं. ओके, ओके, ओके. आणि जेव्हा घटना घडली ना तेव्हा अक्षर म्हणजे त्यांना एक साधी उचकी लागली. बोलतात ना, अध्यात्म कशाला करावं असतं ना, अध्यात्म यासाठी करावं आम्ही जातो आमचा गावा, आमचा राम नाम घ्यावा, म्हणजे सांगून गेले. 4 जणांकडे, 4 जणांनी मला इथे जेव्हा घटना घडली ना, अरे बाबा तर आमच्याकडे आले होते, बाबा तर आमच्याकडे आले होते, बाबा असं. हे राजापूरकर इथे उभे आहेत ना, त्यांनी त्यांच्या घरी गेले, त्यांच्या मिसेस ना, बाबा घरी जाऊन गेले. काय करते मठात या. ते जोशी हे देवळेकर काकी आहेत, बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांना पण बाबा तिथे त्या भाजी फोडणी घालत होत्या. आणि भाजी कांदा आहे ना फोडणीला घालायचा आणि करपत होता. असं 3 वेळा झालं त्यांना. आणि तिथे बाबा गेले, बोलतात काय करते, मठात ये करून, चल मठात ये, एकेरी बोलायचे सगळ्यांना. आणि इथे घटना घडते नाही, जोशी काकी आहेत ना, 6व्या माळ्यावर राहतात, त्यांच्या मुलांनी त्यांच्या मिस्टरांना फोन केला की बाबांची तब्येत जरा खराब झाली, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं, तुम्ही या. तसंच सगळं टाकून गॅस बीस बंद करून त्या धावत इथे आला बाजूच्या विश्रांतीगृहामध्ये. तिथे ती सेवा म्हणजे बघितली. सगळं आम्ही नामस्मरण करतोय, कोण त्यांचं हे करतंय, पण असं वाटलं नाही. कारण आधी पण एकदा असं झालेलं. तर जाऊ आणि हॉस्पिटलमधून रिटर्न येऊ. पण ही घटना अशी, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोक हैराण झाले की काय करू, हे काय करता तुम्ही, मला प्रश्न विचारला. आणि 2 दिवस आधी त्यांनी मला मेसेज केलेला, हे बघा माझ्या पायात ना कडा आहे, हा कडा आहे, त्यांच्या पायात उजव्या पायात आणि माझ्या डाव्या पायात. हा, म्हणजे लक्ष्मी नारायण, लक्ष्मीचं डावं चरण आणि उजवं हे नारायणाचं. ते कडा त्यांनी काय सांगितलं, माझ्या सगळ्या वस्तू मला पाहिजे. त्यांच्या ना गळ्यात पॅन्डल होतं, असं रोजचं असायचं, त्याच्यात स्वामी आणि शंकर महाराजांचा फोटो. ते पॅन्डल त्यांनी मला मेसेज केला 2 दिवसाआधी की काही झालं ना, कधी काय झालं ना, तर पॅन्डल असं माझ्या छातीवर आलं पाहिजे. म्हणजे या सूचना जसं स्वामींनी सांगितलं ना, स्वामी एक हे करत होते माहिती आहे ना, दृष्टांत देत होते माहिती आहे ना. पिंडी पेटवली, सगळं हे करून शेणी वगैरे घालून पिंडी पेटवली. तसं पण इथे अनुभव झालेले आहेत प्रत्येक गोष्टी. म्हणजे अनुभव इतके आहेत ना की आपला दिवस संपेल अनुभवाचे. म्हणजे एकदा आता बोलायला चालू केलंय ना तर ते स्टॉप होणार नाही. असे विषय ह्याला ते असं म्हणजे ठरवून आपण काहीच नाही बोलू शकत. जर विषय गेला ना तर त्याला कुठून फाटा फुटेल मला मी सांगू नाही शकत. असं आहे ते. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरने काय सांगितलं, काय करतात तुम्ही 2 जण, तर म्हटलं आम्ही भक्ती करतो स्वामींची, आम्ही स्वतः पण करतो आणि दुसऱ्यांकडून पण करून घेतो, असं आम्ही सांगितलं. पण तेव्हा असं ती न्यूज ते लोक कन्फर्म नव्हतं की काय, म्हणजे ते लोक कन्फर्म नव्हते. वर्ष म्हणजे 1 तास झाला पण ते डिक्लेअर नाही करत. आणि एक क्षण असं झाला की त्यांनी येऊन सांगितलं की चंदनाचा पूर्ण हॉस्पिटलमध्ये वास सुटलेला पूर्ण. म्हणजे काय करतायत की चंदन लावून तर आले नाही, सकाळी अंघोळ पण नाही केलेली माणसाने, म्हणजे माझ्या पतीने. मी सेवा करून तिथे जाऊन आवाज दिला, म्हटलं काय उठत नाहीये, नाहीतर कधी 6ला उठव, कधी 10 वाजेपर्यंत झोपून राहा. म्हणजे शंकर महाराजांचे जसे अनुभव ना तसंच वागणं, बोलणं, ओरडून बोलणं, शांत प्रेमाने बोलणं. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहेत प्रत्येकाला. आणि जसे शंकर महाराजांच्या सिरियल चालू होते ना ते सगळे अनुभव इथे आपल्याला मठात होते. म्हणजे भक्त बाबा त्या दिवशी सिरियलमध्ये हा भाग झाला होता ना, ती बघा आपल्याकडे आधीच घटना घडलेली
हे अनुभव आहेत. ओके. म्हणजे अनुभव म्हणजे सांगणार किती, म्हणजे काय सांगू असं प्रश्न पडतो. बरोबर बरोबर. पण ही सेवा आज अखंड त्यांनी जो अधिकार दिला आहे ती चालू ठेवायची, ती चालू राहणार अखंड. कारण ही स्वामींची इच्छा आहे. स्वामी माझ्याकडनं करून घेतात, आम्ही काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे इथे 30-40 माणसांची उठ बस व्हायची. 10 माणसं. बाबांनी काय सांगितलं, स्वामींनी काय सांगितलं, तुमचा व्यवसाय सोडून द्या. तरी पण इथे 10 माणसं रोज जेवायला होते. सकाळ संध्याकाळ 10 माणसांचं जेवण बनायचं. 30-35 माणसांचा चहा, ते पण एक टाइम नाही. आपण पाहुण्याला माहिती ना एक टाइम चहा देणार. हा आले, बिस्किटं दिली, झाले. इथे तुम्ही बसणार ना, बाबा बोलतात आहेत त्याच्यात 50 वेळा चहा करायचे. आणि तेव्हा नकार कधी नाही. पण ह्या मुखातून कधी नकार नाही दिला. बाबा कधी 1:30 वाजता पण सांगायचे. तेव्हा ना लाडात बोलायचे, आपण ना कांदा भजी बनवशील का, तर हो बनवणार. आपण ना चहा बनवशील का, हो बनवणार. आपण ना पुरणपोळ्या पाहिजेत, हो बनवणार. आपण ना खिचडी बनवायची आहे, एवढा टोप खिचडी बनते इथे. गुरुवारचा प्रसाद असतो आणि बाबांचा, शंकर महाराजांचा आणि स्वामींचा आवडता प्रसाद पुरणपोळी, कांदा भाजी हे प्रसाद असतो. आणि आम्ही पार्सल सिस्टीम कोरोना आल्यापासून इथे पार्सल सिस्टीम चालू झाली. कोरोनामध्ये प्रत्येक भक्ताला पहिले इथे आम्ही प्रसाद ग्रहण करायला म्हणजे डिश मध्ये द्यायचो. म्हणजे जसे बोलतात ना, सेवा अशी होती की लोक सेवेला पण यायचे आणि पोट भरून पण जायचे. म्हणजे तुम्ही जर आलात इथे सेवा, आता मी कसं एवढा 4 तास मी कुठे घालणार, मला घरी जेवण हे प्रश्न नव्हते. कारण तुमची सगळी सोय इथे बाबा करून द्यायचे. चहा पण पाहिजे तर चहा पण, पाणी पाहिजे. आणि तेवढं न थकता ह्या देहाने बाबांच्या साथीला साथ देऊन हे केलं. आज त्याचं फळ आहे. आज त्यांनी मला हे स्थान दिलं. 2 दिवस आधी मला बोलतात, बाजूच्या रूम मध्ये विश्रांती ना, इथे गर्दी असायची ना, विश्रांतीगृहामध्ये बसला ना तर असे बोलायचे, तू माझी पी आहेस हा, ह्याच्या पुढे जे कोण येणार ना ते तुझ्या परमिशन शिवाय नाही येणार मला भेटायला, असे बोलायचे. म्हटलं असेल कदाचित. पीए बायको पण एक प्रकारची पीएच असते ना, फोन रिसीव्ह करणार, अहो जरा ते कामाला येते, असेच विषय होते आमचे. हसत खेळत वातावरण, इतकं एन्जॉय. म्हणजे एक पर्सन बोलणार ना, म्हणजे आमचा सुखाचा संसार होता, पण सुखाचा अध्यात्म पण केला आम्ही दोघांनी. आणि त्याच्यात कोणताही अडथळा नाही आला. आत्तापर्यंत सेवा चालू आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी समाधीचे जागा पण त्यांनी आधीच दाखवलेली. आडिवऱ्याला आमचं गाव आहे, तिथे आमचा मोठा बंगला आहे. तिथे पण समाधीची जागा म्हणजे आंब्याची बाग आहे, त्यामध्ये ना चिमटा मारून बाबांनी सांगितलं, आई लक्षात ठेवा ही जागा, आई लक्षात ठेवी जागा. तिथे आमच्या दोघांचं चरणाची सेवा झालेली आणि तिथे दोघांना बसून आईने आमच्या चरणाची सेवा केलेली. म्हणजे एक बाबांचं चरण आणि एक माझं चरण सेवा करतात तिथे. गुरु म्हणजे ज्यांनी हे गुरुचं स्वीकारलेलं ना, म्हणजे शिष्य म्हणून आमची हे केलेले ना, तर त्यांची सेवा त्यांनी आमची करून घेतलेली. त्या जागेवर तिथे समाधी झाली. आणि समाधीचं कसं 30 तास म्हणजे कोणाला असा विश्वास नाही की आम्ही जसं हॉस्पिटलमधून आम्हाला दिलं ना, जसं बॉडीसारखं नाही, जसं व्यक्ती नेली ना तसं आम्हाला दिलं त्यांनी. माझं हॉस्पिटलमध्ये केममध्ये नेलं पोस्टमार्टम, तरी पण तिथे आम्हाला म्हणजे बाबांना एका ह्याला धक्का नाही लागला. जसं बाबांचं शरीर नेलं तसंच आणलं. म्हणजे जसे बाबा गेले ना तसेच बाबा आले, त्याच कपड्यात बाबा आले. उलट आम्ही शाल वगैरे घातलं. इथे 10 वाजेपर्यंत आम्ही ठेवलो होते ते दर्शनासाठी. 10ला आम्ही ॲम्ब्युलन्स करून रत्नागिरी गावी गेलो. आम्हाला खूप इथे म्हणजे विरोध पण झाला, खूप पॉलिटिकल विरोध पण लोकांनी केला. पण बोलतात ना, इच्छा कोणाची आहे? स्वामींची इच्छा आहे की माझ्या शिष्याला मोठं करायचं आहे. त्यांची समाधी बघा एवढी छोटीशी आहे, हा चौकोनी. शंकर महाराजांची आडवी आणि बाबांची एकदम भारदस्त केली. त्यांनी शिष्याला मोठं केलं. आणि आत्ता समाधीला आम्ही करायला गेलो म्हणजे 10 वाजता आम्ही निघालो. गाडी आमचे भक्त परिवार पण होते आमच्यासोबत. निघालो आम्ही, ॲम्ब्युलन्समध्ये माणसं होती. आम्ही 3-4 गाड्या करून माणसं आम्ही गेलो. 35-40 माणसं आम्ही तिथे पोचलो. सकाळी आम्ही 7-8ला पोचलो तिथे. 3:30ला त्यांना समाधीस्थ केलं. 3:30 वाजता म्हणजे सगळं हे करेपर्यंत, एक खड्डा हे करून हे पर्यंत ते जागेच्या इथे सगळं सामान वगैरे आम्ही काही नेलं नव्हतं. कारण मी तर सांगून पूर्ण त्या दिवशी पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होती. पण जे व्हायचं आहे ते स्वामींच्या इच्छेने झालं. 3:30ला आम्ही रिटर्न इथे आलो. म्हणजे तिथून निघालो. इथे सकाळी आम्ही हजर झालो. त्या सकाळी 3ऱ्या दिवशी गुरुवार होता. मंगळवारी घटना घडली, बुधवारी त्यांना समाधीस्थ केलं. सगळे गाडी करून सगळे इथे संध्याकाळी सेवेला उरले. मी एकटी आली इथे घरी, मला या लोकांनी सोडलं, जो तो आपापल्या घरी गेले. तशीच सेवा केली. एक स्त्री
स्त्री नाही, म्हणजे बाबांचंच स्वामींचंच मला पाठबळ होतं. त्यांनी माझ्याकडनं ही सेवा करून घेतली. तेवढीच खिचडी झाली, त्याच्या डबल माणसं, 40 माणसांच्या डबल 100 माणसं त्या दिवशी इथे प्रसाद घ्यायला. म्हणजे आमचं कार्य करायची गरज नाही, कारण बाबांनी आमचं कार्य आधीच केलेलं आहे. जोशी आई करून आहेत ना, त्या 15 दिवस आधी त्यांनी माझ्या हातातल्या बांगड्या वगैरे फोडल्या. जसं ते हे करतात ना, एक देह गेल्यानंतर, पती गेल्यानंतर ज्या सोपस्कार आहे ना, ते माझ्या आधीच केले होते. बांगड्या वगैरे फोडल्या. त्यांना प्रश्न पडला, त्या आता आहेत ना, त्यांना प्रश्न पडला की बाबा हे काय हो केलात, गप रागव तू, बाबा हे काय केलं. परत दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी विचारला. आणि जेव्हा 2 दिवस आधी परत तिने हा प्रश्न केला जोशी आईनी की बाबा हे काय हो, तर ते बोलले 2 दिवस थांब तुला कळेल. आणि 2 दिवसांनी हे असं झालं. पण बाबा तत्वरूपात कार्याला आहेत आणि अनुभव पण देतात. 6 महिन्यांनी सूचना झाली. मला काय बोलले, 6 महिन्यांनी मी परत येणार. जे नारळ ठेवलं ना, मी माझ्या सेवेला जातोय, 6 महिन्यांनी मी परत येणार. मग परत म्हणजे हे बसले बघा, आदिनाथ स्वामी महाराज कुडाळकर माझे पती आहेत ते. पण म्हणजे तत्वरूपात, जसं स्वामी तत्वरूपात कार्य करतात तसे शंकर महाराज, तसेच आदिनाथ स्वामी महाराज पण आज भक्तांना अनुभव देतात. बाबा आले होते, बाबा आज आले होते, बाबांनी असं सांगितलं, हे अनुभव आहे. काही जण तर बाबा आमच्याचकडे आहेत. मी म्हणते मी सेवा काय केली मग, बाबा जर तुमच्याकडे जाऊन बसले मी काय केलं मग. अरे बाबा इथे आहेत, बाबांनी इथे अर्धा जीव दिलाय, मी माझा अर्धा जीव दिलाय त्यांना. का माहिती आहे, त्यांची काय सवय होती माहिती आहे, जेवणाचं ताट किंवा चहाचं दिला ना नैवेद्य, चहा दाखवायचे तिथे फोटोला असे, किंवा इथे असं स्वामींना नैवेद्याचं ताट, अर्ध एक ताट खाली द्यायचं झाकून. मग त्याच्यातलं अर्ध आहे ना, म्हणजे अर्धी सगळं वाटीमध्ये, म्हणजे राईस पण ना वाटीमध्येच. नैवेद्याचं ताट असं पंचपक्वान्न असायचं नैवेद्याचे प्रकार. अर्धा राईस मला, 2 चपातीची 1 चपाती मला, अर्धी डाळीची वाटी माझ्या वाटीत खाली, अर्धी भाजी मला, मग लोणचं बिंचं सगळं सगळं तोडून तोडून मला ते अर्ध अर्ध द्यायचे. तो अर्धा तो अर्धा प्रकाश म्हणजे आणि आज तुला सांगू, आज सॉरी तुम्हाला सांगते, अर्ध जेवण माझं, आज जेवण पण अर्ध झालं, कारण माझा अर्धा जीव प्रतिस्थापना केली, अर्धा जीव मी त्यांना दिला. बरोबर. आज लोकांना अनुभव यायला लागले. बाबा दिसतात, बाबा हात हलवतात, बाबा डोळ्यांनी बघतात आहेत, आणि अनुभव आहे. जेव्हा प्रतिमा बनली तेव्हा अशी नव्हती. त्या ज्यांनी बनवली आहे ना, त्यांनी पण ॲक्सेप्ट केलं की हे तर काहीतरी वेगळंच आहे करून. हम लोग ने बहुत बिजनेस थ्रू ऐसे बहुत काम किया, लेकिन ये कुछ अलग ही है. आपके बाबा को आप बहुत संभाल रहे. म्हणजे मला तिने श्रेष्ठत्व दिलं. तुम्ही काळजी घेताय बाबांची, मी कोण घेणारी हो बाबांची काळजी. स्वामींनीच मला निवड केली ना. आज हे मठाचा हा कारभार चालला, आज अखंड सेवा चालली, आज गुरुवारची उपासना असते, होते स्वामींची इच्छा. हे मठ का झालं इथे घरात, कारण आत्तापर्यंत जेवढे मठ झाले आहेत ते स्वामींनी घरातच. जसं चोळप्पा महाराजांचा वाडा होता, त्यांच्या घरी पण मठ हे झालेले आहेत ना. बाबांची स्वामींची इच्छा असते ना, जर स्वामी सेवा करणं प्रत्येकाला नाही जो अधिकार दे. आता तुम्हाला प्रत्येकाला नाही देणार स्वामी सेवा, तुम्ही सगळे करतात आहेत, प्रत्येकाला अधिकार देतात का, नाही. स्वामींची इच्छा असेल ना, त्याच्यावर म्हणजे बोलतात ना वरद हस्त, तो वरद हस्त आज आमच्या डोक्यावर त्यांनी ठेवलाय स्वामींनी. आज सेवा चालू आहे, सेवा अखंड चालून आणणार. आमचं पाठीपुढे स्वामी बघतील काय जे सेवा मांडायची आहे, काय ते सगळे निर्णय बाबा घेणार, आणि ह्याच्या पुढे पण हा मठ असाच चालून आणणार. तुम्ही सेवेकरी व्हा, आमच्या मठाचे भाग व्हा. अजून काय असेल तर मला प्रश्न केला तरी चालेल. नक्की नक्की. मला एक असा प्रश्न आहे की म्हणजे या मठाला प्रति अक्कलकोट का म्हणलं जातं? प्रति अक्कलकोट सांगते, कारण काय माहितीये, प्रति अक्कलकोट म्हणजे काय माहितीये, मुखवट्याचं हे स्थान आहे. हे वटवृक्ष म्हणजे अक्कलकोटला, सोलापूरला अक्कलकोटला वटवृक्ष आणि समाधी मठ ह्या 2 ठिकाणीच मुखवटा आहे. आणि मुंबईत असं स्थान कुठेच नाहीये. एकतर मूर्ती असेल, फोटो असेल, किंवा चरण पादुका असतील स्वामींच्या, पण हे मुखवट्याचं स्थान फक्त मुंबईमध्ये हे आपलं आहे. आता कुठे कुठे झाले, पण मुंबईच्या बाहेर, मुंबईमध्ये हे असंच आहे. त्यामुळे हे प्रति अक्कलकोट, आणि लोकांना अनुभव मिळालेले आहेत. म्हणजे जसं तिथे अक्कलकोटला आता त्या दिवशी एक उदाहरण आलं की इथे सेवेला येणार होते आणि अक्कलकोटची तिकीट होती त्यांची, आणि त्यांची अक्कलकोटची तिकीट कॅन्सल झाली, आणि त्यांनी इथे येऊन बोलले अरे हे तर अक्कलकोटच आहे, कारण सेम तसंच आहे, सेम. आणि हे असं स्वतःच्या मनाने घडवलेलं नाही, हे नामस्मरणात ध्यानात बाबांना सूचित झाल्याप्रमाणे हे. आणि ज्या
नाना वेदक करून जे स्वामी वटवृक्ष स्थान आणि समाधी मंदिर जे मुखवट्याचं काम केलं त्यांच्याचकडे हे घडवलेलं आहे. आणि ती सेवा पण तशीच चाललेली आहे अखंड. म्हणजे आम्ही इथे म्हणजे कोणतीही दक्षिणा वगैरे न घेता इथे चरणाची सेवा करायची आणि सगळ्यांच्या घरी चरण सेवा दिलेली पण आहे. प्रत्येकाच्या घरात वाटून दिलेली आहे सेवा. आणि इथे गुरुवारी आपली सेवा अखंड असते. प्रति अक्कलकोट म्हणजे का अनुभव मिळाले आहेत लोकांना. ते गाणं आहे बघा, तू कशाच जातो पंढरपूर इथेच आहे. हा स्वामी आहे मन मंदिरी. हा स्वामी आहे मन मंदिरी. स्वामी आहे मन मंदिरी म्हणजे मनात ठेवलंय स्वामींना. तुम्हाला अनुभव घ्यायला अक्कलकोटला जायची गरज नाही. प्रति अक्कलकोट इथे झाल्या. आता ते बोलतात ना प्रति शिर्डी प्रति, आता ते पॅड आले, आपण असं प्रति अक्कलकोट पण करूया ना जरा. पण अनुभवाचे आहेत, असेच नाही म्हणजे बोललं आणि झालं नाही. ती सेवा आहे, नामस्मरण भक्तीचं हे फळ आहे जे स्वामीने आज आम्हाला इथे निवड केलं. आणि प्रति अक्कलकोट स्थान स्वामींच्या इच्छेने झाले. आणि इथे येणारा हा स्वामींच्या इच्छेने येतो आणि जाणारा पण स्वामींच्या इच्छेने येतो. आपली इच्छा काहीच चालत नाही. मी किती म्हटलं मी आता आराम करते, बरोबर बेल वाजतील आणि आम्ही दर्शनासाठी आलो. स्वामींच्या इच्छेने. माझी इच्छा नाहीच चालणार इथे. जे होणार ते स्वामींच्या इच्छेने ना. ज्या मठाची ही जी स्थापना झाली ती स्वामींच्या इच्छेनेच झालेली. आणि इतर ठिकाणासारखं हे स्थान नाहीये. इथे भरपूर कडक परीक्षा होतात. आमची पण म्हणजे परीक्षा 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 असं एक क्षण असं वाटलं जेव्हा बाबांचं जाणं झालं तर असं वाटलं की सगळं संपलं का, तर नाही. बरोबर, तुम्ही गुरुवारी आलात आणि ती बरोबर नित्यसेवा तुमची चालूच राहिली. किती आम्ही कुठे बाहेर गेलो ना तरी गुरुवार इथे न चुकता फोन न करता आलात ना तरी हा दरवाजा तुम्हाला खुल्ला मिळेल. आता आडिवऱ्याला पण स्वामींचा असाच मठ बाबांनी स्थापन केला. ते पण असं मोठा कार्यक्रम केला. तिथे महाशिवरात्री असते. इथे जे सेवा व्हायची बाबांची म्हणजे बेला अभिषेक करायची ते आता सेवा तिथे आडिवऱ्याला होते. तिथे समाधी आहे मोठी. ती आता भारदस्त समाधी झाली आहे आणि तिथे सेवा असते. ते सासूबाई आमच्या सांभाळतात. माझ्या सासूबाई निर्मला कुडाळकर त्या गावात. ते रूप कसं आहे प्रत्येक ह्याचं तुम्हाला वेगळं रूप दिसणार. दोघांचंही, माझं पण आणि बाबांचं पण. तुम्ही हे बाबाच आहेत का, हे बाबाच आहेत का, ह्या माऊलीच आहेत का, ह्या वेगळ्या दिसतात. मगाशी आलो तेव्हा फोटो मध्ये काहीतरी वेगळ्या दिसत होत्या. त्या दिवशी तुम्ही इथे उभं होतात जेव्हा आम्ही प्रकट दिनाल तेव्हा तुम्ही वेगळ्या दिसत होत्या. आता इथे बसल्या तेव्हा वेगळ्या दिसत. त्या दिवशीचं काहीतरी वेगळं असतं ना. कारण काय माहितीये त्या दिवशी बाबा पण केवढे भारत बोलली ना. बाबा पण किती भारत असतं. काय असतं माहितीये, तो आपल्या स्वामींचा प्रकट दिन होता. बाबांची काय इच्छा असायची की स्वामींचा प्रकट दिन म्हणजे स्वामींचा जन्मदिवस आपले सगळे करतात ना. आपण स्वामींचा जन्मदिवस मोठा साजरा करायचा. मग स्वामी जयंती, गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती हे 3 कार्यक्रम. आणि बाकी तर असतातच, हे कार्यक्रम फार मोठे होतात. म्हणजे स्वामी जयंती हाताच्या बाहेर चालली अशी मोठी होते. आणि कुठून कुठून लोक येतात, लांबून लांबून लोक येतात ना. आम्ही कोणाला आमंत्रण पण नाही. आता हे परिवार आहे ना, तेच कोण 10 पत्रिका, कोण हे त्यांच्या फॅमिली त्यांच्या फ्रेंड सर्कलला वाटून. पण आज कुठून कुठून लोक येतात दर्शनासाठी. हा मठाचा दरवाजा टायमिंग लिहिलेला आहे पण खुला आहे सर्वांसाठी. 2:30-3 वाजता 2 वाजता पण येऊन दर्शन घेतलंय. झोपेत न उठवलंय. आम्ही दर्शनाला येतो. बाबा हा चाय करा बाबा, चाय करा माऊली. हो बाबा. बरं, बाकीचे मग 10 वाजता वगैरे किंवा 11 वाजता टायमिंग इथे कस दिसणार. आता मी ठरवलं टायमिंग लिहिलेलं आहे. कारण कसं आता बाबा नाहीत आणि मी सगळं बाबा तेव्हा कसं भक्तांना हँडल करायचे, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी मार्गदर्शन. आता सगळं माझ्यावरती पडलं ना. तरी हे भक्त परिवारची मला खूप साथ आहे. आम्ही सगळे मिळून मिसळून स्वामी जयंती साजरी करतो. स्वामींचा प्रकट दिन हे लोक आमचा साजरा करतात प्रकट दिन. मी बाबांचा प्रकट दिन साजरा करते. भक्त परिवार माझा प्रकट दिन साजरा करतो. इथे लोकांना अनुभव येतो जे कामं नाही होत ना, म्हणजे ज्यांची लग्न नाही. म्हणजे आम्ही एक संकल्पाची सांगतो आणि गुरु दीक्षा देतो. त्याच्यामध्ये लोकांची कामं होतात. गुरुमंत्राने त्यांची कामं होतात आणि संकल्पांमुळेच कामं होतात. ती संकल्पाची तुम्हाला कुठे सांगणार नाही. ती सेवा इथे मिळते. ती संकल्पावरती आणि ह्या गुरुवारच्या सेवेवरती लोकांची कामं होतात. म्हणजे ज्यांना मुलं नाही त्यांना मुलं झाली आहेत. ज्यांना म्हणजे होणारच नाही अशी मुलं झालेली आहेत. ट्विन्स पण झालेले आहेत. अनुभव इथे बारशे झालेत त्यांचे. त्यांच्या ओढ भरण्या इथं झालेल्या आहेत. ज्यांना नोकरी नाही त्यांची नोकऱ्या झालेल्या आहेत. ज्यांना घरं नाही त्यांची घरं झाली आहेत. ज्यांना लग्न नाही त्यांची लग्न झाली आहेत. आणि पहिला उदाहरण अभिषेक घाटगे लग्न झालं असं आहे. म्हणजे सगळ्यांना अनुभव आले आणि अनुभव आलेत ते ये फेबिकॉल का जोड छुटेगा नाही असा तो बांधून ठेवलेला आहे. घट्ट बांधून ठेवलेला आहे. अध्यात्माचा एक जन्मदिवस
आणि एक खरा जन्मदिवस खरा म्हणजे जन्मदिवस. 11 जुलै 1972 त्यांचा जन्मदिवस आहे. आणि त्या गोकुळाष्टमी ना, हा, मी आदिनाथ ऐकलेलं स्वामी मी, महाराज हे गोकुळाष्टमी नामकरण आहे. त्यांना मिळालं, म्हणजे अध्यात्माचं नाव मिळालं. आणि मग आमचं इथे परत लग्न लावलं. लग्न लावून आमची माझं ते विधी असतात माहिती आहे ना, नाव चेंज करणं, तसं ते माझं उमा नाव चेंज. उमा नाव change. कसं सीताराम राधाकृष्ण माहित आहे ना, कोणाला पुढे केलंय? पत्नीला पुढे केलंय, तसं उमाला पुढे केलं त्यांनी. आणि ती सेवा आज चालू आहे. उमा आदिनाथ स्वामी महाराज कोडाळकर स्वामी कृपेने आज ती सेवा करून घेत आहेत माझ्याकडनं. असं म्हणजे प्रत्येक गोष्टीत इतिहास आहे. तुम्ही फक्त मठाचा इतिहास नाही, मी प्रत्येक गोष्टीचा इतिहास सांगत बसेन, विषय संपणार नाही. नुकतंच आमचं लग्न झालेलं, म्हणजे स्वामी भक्ती बाबा करायचे, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप त्यांचा अखंड. आणि लग्न झालं तर बाहेर फिरायला कुठे जायचं नाही, आपण अक्कलकोटला जाऊया. 2 जण पहिली आम्ही भेट 2 जण गेलो. आणि मी स्वामी भक्तीत नव्हती तेव्हा, माझं नुकतंच लग्न झालं आणि आम्ही फिरायला म्हणून अक्कलकोटला गेलो. आणि अशी गंमत झाली, तेव्हा अन्नछत्रांना वेगळं होतं, छोटंसं होतं बैठस. आणि तिथे असं बसवून हे करायचे आणि लेडीजला बसवून ठेवायचे लाईनीसाठी स्पेशल. आणि 2 असे होते, इकडनं लेडीज सोडायचे आणि इकडनं जेंट्स, असे लाईनी सोडायचे ते, समजलं. आणि बाबा काय बोलले की आपण आता दर्शन नको घेऊया, 2 वाजायला आल्यात, 10 मिनिटं राहिल्यात, मग आपल्याला प्रसाद नाही मिळणार. मग आपल्याला म्हणजे मेन आपण प्रसादासाठी पण आलोय ना, मग आपल्याला प्रसाद नाही मिळणार. तेव्हा 1 टाइम प्रसाद मिळायचा तेव्हा सुरुवातीला. तर म्हटलं बाबा काय बोलले की आपण ना प्रसाद घेऊया, दर्शन आपण नंतर घेऊया, प्रसाद घेऊन मग आरामात दर्शन करायला जाऊ. मी म्हटलं नाही, एवढं जर आलोय स्वामींना भेटायला. आणि तेव्हा मी स्वामी भक्त नव्हती, हा खरंच सांगते, मी स्वामी भक्त नव्हती. पण बोलतात ना, स्वामी भक्तीत खेचायचं असलं ना, ते बाबा अशी हे करत होते, ते समजलं. मी स्वामी भक्त नव्हती, पण तेव्हा असं मनात आलं की आपण एवढं लांबून आलं तर पहिलं दर्शन घेऊ आणि नंतर आपण पाहिजे तर प्रसाद घ्यायला जाऊ. नाही मिळाला प्रसाद, आपल्या कार्डावर असेल तर मिळेल, आणि जर नाही मिळाला तर आपण बाहेर जेवून काहीतरी, पण पहिलं स्वामींना भेटायला जा. बाबा बोलले नाही, मला त्यांना भूक असं सहन नाही व्हायची, म्हणजे त्यांना खात राहायला लागायचं. आणि गंमत काय झाली, मी बोलणारी आपण दर्शन घेऊ आणि बाबा बोलत होते प्रसाद घ्यायला जाऊ. आणि तिथून आम्ही एंट्री केली आणि तो हे होतं ना गेटवरती, ते असं गंमत झाली, त्या जे चौकीदार होते ना त्यांनी बाबांना बोलले थांब तू, आणि मला आतमध्ये घेतलं आणि मला प्रसादाच्या लाईनीत आतमध्ये पुढे जाऊन मी बसली पण टेबलवर. आणि बाबाला चला तुम्ही त्या साईडने जा, तिकडे लाईनीत बसा, तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्हाला सोडणार. आणि बाबा बिचारे जाऊन तिथे बसले. बाबांच्या पुढे 40 जण होते आणि बाबांच्या पुढे एक म्हातारा बसलेला, एकदम असं म्हणजे एकदम म्हणजे खराब परिस्थिती असते ना, एकदम असे डाग बीग लागलेले, सफेद सदरे, असा फेटा गुंडाळलेला, एकदम वयस्कर व्यक्ती. आणि आहे ना पुढे 40 माणसं बसली आहेत आणि बाबा असे बसलेत. आणि बाबाने कळवळत होते, आवडीने सांगायचे हा अनुभव, म्हणजे खूप आवडीने सांगायचे, म्हणजे अपर्णा कशी भक्तीत आली स्वामींच्या ते सांगत होते. तो बाबा ना तो असं काकेत हे करायचा. तर बाबा काय बोलले, अरे तुला भूक लागली आहे, तू माझ्या पुढे ये, तू मला सतावू नको. आणि बाबा तेव्हा थोडे हे होते, म्हणजे असं म्हणजे थोडा ॲटिट्यूड असतो ना थोडा तेव्हा, कारण एकदम लीन नाही झालेले भक्ती. अरे कशाला हात लावतोयस रे, कशाला, ऍक्टिंग करून तेच सांगायचे. जेव्हा अनुभव सांगायचे ना बाबा सगळ्यांना, कशाला हात लावताय बाबा, आजोबा थांबा ना, कशाला, तुम्हाला भूक लागली आहे, पुढे या. असे करून एक पंगत उठली, पुढचे 40 जण होते ना, आणि बाबांचा पुढचा नंबर ना, त्या बाबांपर्यंत येईपर्यंत लाईन आतमध्ये घेतली आणि बाबा परत तिथे वेटिंग लिस्टवरती. आणि परत तो म्हातारा पुढे नेलं ना, आणि गेट जवळ ते बसले. परत तो म्हातारा असं करतोय, हात खांद्याला करतोय. आणि बाबा अक्षरशः, कारण त्यांना भूक सहन होत नाही बिलकुल, ओ आजोबा तुम्ही या पुढे. आणि नंतर थोड्या वेळाने एक पंगत उठला, दरवाजा खोलला, ओ चला उठा आतमध्ये या. आणि बाबा उठून उभे राहिले, तोपर्यंत ते विसरून गेले, आता मला आतमध्ये जायला मिळणार ना. बाबा आपले चालत पुढे गेले गेटपर्यंत, बघतात ती म्हातारी व्यक्ती आहे ना पुढच्या रो मध्ये जेवायला बसली आहे. आणि बाबा मागे बघता शॉक झाले, हा पुढे कसा गेला, मी जर त्याला सांगत होते मागे कोण नाहीये. आणि ती मस्त अशी जेवते, आणि ते म्हणजे एकदम असं खूप दिवसांनी मी जेवतोय ना, आपण कसं तसे असे काय खात होते, चपाती मागवत होते, एक काय मला हे वाढ, आणि ताटात हाय भरलेलं, इथे सगळं उष्ट खरकट लागलाय, त्याच्यात पाणी पितात आहे आणि बाबांकडे पण बघतात आहेत. आणि बाबा एकदम शॉक झाले. बाबा जाऊन पुढे बसले आणि बाबांचं जेवण होईपर्यंत हा माणूस ती व्यक्ती ना जेवतच होते. बाबा समजून गेले
आणि मी तिथे मला त्यांनी सांगितलं तू चप्पल स्टँड जवळ थांब. आणि गंमत अशी झाली, तो म्हातारा ना उठला, हात पण न धुता ना चालायला लागला बाहेर. आणि बाबा तसंच ते जेवणाचं ताट तिथे नेऊन ठेवलं आणि त्यांच्या मागे धावत सुटले. आणि पुढे कोण दिसत नाही. आणि बाबा असे बाहेर आले तिथून चप्पल स्टँडच्या इथे. आणि मी त्यांना, ओ काय करताय, मी इकडे आहे, तुम्ही इकडे या, तुम्ही तिकडे काय जाताय, अगं थांब करत ते बाबा पुढेपर्यंत गेल्यानंतर ती व्यक्ती अदृश्य झाली, दिसलीच नाही पुढे. आणि मग बाबा आवडीने हा ना अनुभव लोकांना काय सांगायला लागले, मी स्वामी भक्त, ही आपली स्वामी भक्त नव्हती, बाबांनी हिला प्रसादासाठी नेलं, खेचलं तिने, स्वामीने ना स्वामी माऊलीला खेचलं त्या प्रसादावरती. आणि ही माझ्यापेक्षा ही डबल स्वामी भक्त झाली. हा अनुभव आहे. अनुभव शंकर महाराजांचा अनुभव आहे. त्यांनी ध्यानामध्ये बाबांना दीक्षा दिलेली आहे. शंकर महाराज गुरु आहेत आदिनाथ स्वामी महाराजांचे. तो अनुभव बाबा एका म्हणजे फोटोशूटला लग्नाच्या ऑर्डरला जुन्नरला जाणार होते. आणि तिथून त्यांनी ना म्हणजे असं जुन्नरला हे तुकाराम महाराजांचे गुरु माहिती आहे ना, बाबाजी, त्यांची समाधी आहे ओझरच्या इथे, जुन्नरच्या इथे. म्हणजे तिकडे त्यांची पद्धत आहे माहिती आहे ना, अनाऊन्स करतात, म्हणजे आहेर करतात ना. हा, ह्यानी 5 रुपये आहेर दिला, ह्या जोशी बाबांनी आज 10 रुपये त्या साईडला. आणि मग ते ना तिकडच्या स्थानाची महत्व सांगतात. आणि बाबा ऍक्च्युली शंकर महाराजांचे इथे जाणार होते. त्यांनी मिठाईचा बॉक्स वगैरे घेतलेला. आणि अशी घटना झाली, त्या बाबाचीच आहे ना, ते त्यांनी अनाऊन्स केलं, तुम्हाला इथे ना तुकाराम महाराजांच्या गुरूंची समाधी आहे. मग बाबांना क्लिक झालं, कारण बाबा ना त्या अंगणात बसले ना, ओम नमः शिवाय, ओम, त्यांचा गुरुमंत्र तोच आहे ना, शंकर महाराजांचा पण तोच मंत्र आहे आणि त्यांचा पण तोच गुरुमंत्र आहे. ओम म्हणजे कानाला असं झोपले होते ते, असं पडवीमध्ये त्यांना झोपायला दिलेले, असे झोपले होते. पण आता काय झालं, सकाळी शूट होतं, मग शूट वगैरे त्याच्यात ते अनाऊन्स करताना दात घासत होते ना, अनाऊन्स झालं की शंकर महाराज तुकाराम महाराजांच्या गुरूंची समाधी इथे आहे करून. मग त्यांना म्हटलं आज मी जाणार इथे. आणि सगळ्यांना जे त्यांच्यासोबत गेले ना, इकडे बाजूचे घर आहे ना, त्यांच्या घरातलं ते लग्न होतं, त्यांच्या बहिणीचं लग्न होतं. तर तिकडे त्यांची काय सोय नाही, सगळे आपापले निघून आले, बाबा राहिले एकटे. मग त्या नवरदेवाने ना बाबांना बोलले की मी तुम्हाला गाडी करतो आणि तुम्हाला 1 दिवस हॉटेलमध्ये स्टे करा आणि मग तुम्हाला कुठे जायचं ते. बाबा बोलले मला जुन्नर. त्यांनी जी गाडी केली ना, गाडीत बाबा बसले होते आणि बाबांना असं जाणवत होते की कोणतरी माझ्या बाजूला बसलंय. त्यांना अनुभव येत होता कोणतरी माझ्या बाजूला बसलंय, पण बाजूला कोण नव्हतं. आणि जेव्हा ते उतरले ना, ड्रायव्हरला हे करून त्यांनी दरवाजा बंद केला आणि त्यांना पुढे केले ना, तर आतून असा दरवाजा ठोकल्याचा आवाज आला, म्हणजे दरवाजाला टकटक करतात ना काचेला. बाबा बोलते मी तर उतरलो, माझ्या बाजूला कोण आहे, मग आवाज कोणी केला, मागच्या सीटवरती. हा अनुभव आहे. आणि मग ते रूमवरती गेले, तिथे 1 रात्र झोपले आणि सकाळी ते जुन्नरला जाऊन तिथे जे पेड्याचा बॉक्स तिथे द्यायचा ना, ते विसरून गेले. तिथे 2 तास ते ध्यानामध्ये होते. ध्यानामध्ये त्यांना म्हणजे शुद्धच नाही, रिक्षावाल्याला सांगून ठेवलं, रिक्षावाल्यात बसले. आम्ही तिथून शिवाजीनगरला त्यांनी गाडी करून तिथे आले आणि तिथून मग मला फोन केला की मी ना शंकर महाराजांच्या इथे जातो. शंकर महाराजांच्या इथे जायपर्यंत मठ बंद झाला आणि बाबा तिथे वेटिंगला बाहेर बसले. म्हणजे मठ 3ला खोलायचा, तेव्हा 1ला बंद झाला का 3ला मठ खोलायचे. बरोबर. तिथे एक व्यक्ती आहे ना, म्हणजे असं वेगळंच लक्षण, असेच बाबा पण तसेच होते, जीन्स घालायचे, टी-शर्ट घालायचे आणि असे माळा घालायचे, रुद्राक्षाच्या माळा. पण बाबा कसे आतमध्ये घालायचे, ती बघा त्यांची हाय रुद्राक्षाची माळ गळ्यात, पण ते गळ्यात आतमध्ये घालायचे. आणि ती व्यक्ती आहे ना, अशी जीन्स घातलेली फिटिंगची आजच्या स्टाईलची आणि टी-शर्ट हाफ घातलेलं आणि अशा रुद्राक्षाच्या माळा अशा हे घालून बसलेले आणि मागच्या सीटवर बाबांच्या इथे बसले. आणि आता मठ खोलाची वाढवून, अरे तिकडे पेढे पण दे, हा पेढे पण दे, विसरू नकोस हा. बाबा म्हणजे बाबांना एकदम असं हैराण झाले, माझ्या बॅगमध्ये पेढे ठेवले, ह्याला कसं माहिती, बघा विसरलास तिथे नारळ आणि पेढे आठवणी दे हा शंकर महाराज. मग ते दर्शनाचा टाइम खुला, त्यांनी पेढे बिडे दिले आणि येऊन बसले ना. हा व्यक्ती असे डोळे बंद करून रुद्रपाठ चालू होता त्याच्या मुखातून अखंड. आणि पेढे दिलेस काय रे, पेढे दिलेस काय, नारळ दिलास काय, बाबा तिथेच शॉर्ट. आणि जे ध्यानाला बसले आणि शंकर महाराजांनी त्यांना त्या मठामध्ये ध्यानाला बसले, म्हणजे सेवा झाल्यानंतर सगळं हे करून ध्यानाला बसले आणि त्यांना गुरुमंत्राची दीक्षा मिळाली शंकर महाराजांकडून ध्यानामध्ये. आणि असं झालं, बाहेर आल्यानंतर हे पेढे दिलेस काय रे, बाबा तिथेच हैराण. हे अनुभव आहेत,
अनुभव इतके आहेत ना, म्हणजे सांगून प्रचंड म्हणजे अनुभव. स्टॉप होऊ नाही बरोबर, शकत, बरोबर. अखंड चालू राहतील ते तर आहेच. असे आहे, विषय नॉनस्टॉप. नॉनस्टॉप आहे. आता आपण म्हणजे आपले जे भक्त आहेत, स्वामी भक्त आहेत, त्यांचे एक अनुभव घेऊया सगळ्यांचे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरु महादीनाथ. श्री गुरु महाराज. श्री स्वामी समर्थ, शंकर महाराज, गुरु बाबा, गुरु माऊली. तर इथे आल्यावर मला सर्व काय भेटलं. माझ्या गुरु माऊली भेटल्या, बाबा भेटले, स्वामी भेटले. मला आपोआप माझा संसार चालू झाला. माझ्या मुलींना खूप संकट यायचे. मी सेवा करायचो देवाची, पण मला असं वाटायचं की मी एवढी सेवा करतो तर माझ्या मुलींवरती एवढे संकट काय येतात आणि कशासाठी येतात. मला असं स्वतःला वाटायचं की मग माझ्या सेवेचा काय उपयोगच नाही. पण इथे आल्यावर मला खूप काय सर्व काय भेटलं. माझा त्यांच्याशी संवाद झाला, मी त्यांच्याशी बोलायला लागली, सतत माझं वारी चालू झाली. मी इथे असं त्यांच्याकडे बघून संकल्प सोडला की मी इथे मठात आले ना, आता हा खूप ठिकाणी फिरली पण मला कुठे असा मार्गच भेटला नाही. पण इथे आल्यावरती माझ्या जीवनाचा सोनाच झाला, मला असं वाटायला लागलं. म्हणून मी इथे संकल्प सोडला की मी आज इथे आले ना, मरेपर्यंत तुमची ही सेवाच राहणार आणि तुम्ही सेवा करून घ्यायची, मी कोण करून घेणारी. तर मी असा संकल्प सोडला की मला इथे असं वाटायला लागलं की इथे माझं खूप चांगलं होणार. मी संकल्प सोडला की स्वामी, शंकर महाराज, गुरु बाबा, गुरु माऊली, मी आज तुमच्या चरणी आलोय ना, माझं अख्खं आयुष्य, माझी मुलं, माझा नवरा तुमच्या चरणी. आणि माझी खूप एक इच्छा आहे की माझ्या मुली आहेत, मला मुलगा नाही ना, मुली हेच मुलगे असतात, असं नसतं की मुलगाच पाहिजे. पण मला असं वाटायचं की ह्या मठाचा सेवकच मला एक जावई म्हणून तुम्ही मिळवून द्यायचा, असं माझ्या मनाला असं वाटायला लागलं की सेवक, मला हा सेवकच भेटला पाहिजे. मला खूप इच्छा होती की मी ह्याच्यामध्ये राहते ना गांधीनगरमध्ये, तर माझं खूप इच्छा होती की माझ्या ह्या मुलीवरती खूप संकट आलेले ना, ते हे लोकांना दिसलं पाहिजे की ह्या मठाचा सेवेकरी भेटायला पाहिजे. माझी इच्छा होती की असा भेटायला पाहिजे की तो बिनवेषणी आणि खूप हुशार असा मुलगा म्हणून भेटावा. पण माझ्या बाबांनी माझं खूप चांगलं केलं आणि मठात मी असं बोलले की मठातच लग्न झाला पाहिजे, कुठे झाला नाही पाहिजे, असा संकल्प सोडला. मठातच लग्न झाला, मला मुलगा पण छान भेटला, माझ्या मुलीचा खूप चांगला झाला. पण मला खूप त्रास झाला कारण की जास्त संवाद बाबांचा भेटला नाही, माऊलींचा भेटला. 4-5च वाराला मी आलेली, त्यांच्याशी असं बोलणं बिलणं पण नव्हतं. पण ते माझ्या मनात जे काय जाणायचं मला सतत ते उभंच करून ठेवायचं. कधी मी वारीला आली, वारी झाल्याच्या नंतर निरूपण वगैरे करायचं, हिते करायचं, 7व्या माल्यावर करायचं, मला बसूनच देत नसायचं. मी समोरून बोलायचं, तुम्ही किती परीक्षा घेता आणि ती घ्या, कारण की मी पण 9व्या वर्षापासून सेवा केली, तुमचीच केली, तुम्हीच माझे शंभू असाल म्हणून तुम्ही मला उभं करून घ्या ना, किती घेता ती परीक्षा, मला पण बघायचं आहे. मी हार मानणार नाही, तुमच्याबरोबर लढाई करणार. मी किती संकट पार पडले, आज तर तुम्ही मला भेटलात म्हटल्यानंतर मी त्या संकटातून नक्कीच येणार बाहेर, असं मी सतत बोलायची. खूप त्रास झाला, हे गेले तर अतिशय त्रास झाला. मी दुसऱ्या दिवशी वारीला पण आली, दुसऱ्या दिवशी वारी होती, गावावरून माऊली आल्या, मला गावी जाता आलं नाही कारण की त्यांचा माझा एवढा संवाद त्यावेळी नसायचा, हे निघून गेले तर. पण वारीला मी आलेली, मला खूप त्रास झाला, खूप म्हणजे खूपच झाला. असं वाटत होतं की आता पुढे कसं होणार, पण मला असं वाटायचं की आहेत ना माऊली, सर्व व्यवस्थितच होणार आमचं. पूर्वी मठ असा नव्हता, शंकर महाराजांचा फोटो तिकडे होता आणि बाबांचा फोटो नाही, बाबांचं स्थान होतं आणि ह्या डोळ्यामधून असे एक लाईट चमकते ना, जे ती चमकत होती. म्हणजे त्यांनी मला प्रत्यक्षात ते दर्शन दिलं आणि तेच दर्शन मला बाबांच्या डोळ्यांमध्ये पण दिसलं. तेव्हापासून आम्ही अखंड सेवा करतोय. माझे मिस्टर आहेत संतोष राजा बोरकर, यांचं आणि माझं खूप कडाक्याचं भांडण झालेलं, म्हणजे मी फार टोकाची भूमिका घेतलेली. पण बाबांनी सांगितलं की तुला आत्ताच्या आत्ता जिथे असशील तिथून तू निघून ये. मी म्हटलं मी येणार नाही आहे बाबा, वाटल्यास तुम्ही संतोषला बोलवा आणि त्याच्याशी बोला. बाबांनी मला सांगितलं की तू माझी मुलगी आहेस, माझा हात तुझ्यावरून कधीही हटणार नाही आहे आणि तो मी कधी होऊन पण देणार नाही आहे. माझ्या मुलीचा संसार वेगळा होईल असं मला अजिबात नाही वाटत. बाबांनी आणि माऊलींनी तेव्हापासून आमच्यावरती जो हात ठेवला आहे तो आजपर्यंत सतत आमच्यावरती तो हात आहे. भले जरी बाबा शरीर रूपाने गेले तरी तत्वरूपाने बाबा आमच्या सोबत आहेत आणि माऊलींसोबत आहेत. बाबा ज्या दिवशी गेले त्या दिवशी सकाळी मला सवय घरी रांगोळी काढायची दारामध्ये. सकाळी लवकर उठायचं कारण मी जॉबला जाते. रांगोळी काढत होते आणि रांगोळी काढून मी घरात एंट्री केली आणि डब्बा ठेवत होते, कारण दाराच्या समोरच खिडकी आहे त्याच्यावरती डब्बा ठेवत होते. आणि समोर अक्षरशः बाबा दारात येऊन उभे राहिले होते आणि मी ह्यांना म्हटलं, आहोत बाबा आलेत, उठा उठा लवकर, आपल्याला बाबांना आतमध्ये घ्यायचं आहे. हे यांना बोलस्तोपर्यंत बाबाचं म्हणजे अदृश्य झाले.
त्याच दिवशी हे मला स्टेशनला सोडून आले आणि ह्यांना आमच्या जोशी काकींचा मुलगा आहे सागर दादा, त्याचा फोन आला की अरे बाबांची तब्येत खराब झाली आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये दादा तुम्ही या म्हणून. मी तोपर्यंत बँड्राला पोचले होते. यांनी मला फोन केला, बाबांची तब्येत खूप सिरियस झाली, तू असशील तशी आहे. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी आहे त्या परिस्थितीत येते. आल्यानंतर मला ह्यांनी सांगितलं की बाबा गेले. मी म्हटलं तू का वेडा आहेस का? कोणते डॉक्टर म्हणाले बाबा असे कधी जाऊ शकत नाहीत, कारण की बाबांनी शब्द दिला आहे की मी कधीही जाणार नाही. पण बाबा सतत जशी आम्ही सेवा करतोय ना, माऊलींनी पण आमच्याकडून जशा सेवा करून घेतल्यात, आमच्या प्रत्येक संकटाला बाबा आणि माऊली, कारण बाबा येताना एकटे येत नाहीत, माऊलींना सोबत घेऊनच येतात. त्यामुळे तो अनुभव आमचे वेगळे खूप अनुभव आहेत. माझ्या मुलीचं ॲडमिशन नव्हतं होत आणि 2 महिने उलटून गेले होते, तरी पण फादर सर सतत सांगायचे ॲडमिशन फुल आहे. मी बाबांना संकल्प सोडला की बाबा आता ही तुमची नात आहे, बघा आता काय, मला आणि त्याच शाळेत घ्यायचं आहे ॲडमिशन. तर बाबांना संकल्प सोडल्यानंतर 2 दिवसांनी समोरून फादरचा ह्यांना फोन आला की ॲडमिशन का फी 8 दिन में भरो, आपका लड़की का हो जाएगा, ॲडमिशन हो जाएगा. आता ते असं म्हटल्यावरती आमच्याकडे पैसे रेडी होते पण पूर्ण नव्हते. मग फादरला यांनी रिक्वेस्ट केली तर ते बोले कुछ ज़रूरत नहीं कि पूरा अभी भरना है, अभी 6 महीने के बाद आधा भर दो. म्हणजे तो एक अनुभव आहे की बाबांनी ते काम सुद्धा आमचं पार करून टाकलं. तर एक दिवस मग मला म्हणाले ये आणि बस. तुम्ही बाहेरच उंबरड्यावरती तिथे बसले. मी येईल तुमच्याकडे, पण माझ्या पायाने मला बसता येत नाही, मला तर कोपरा द्या तुम्ही बसायला बाहेरचं, म्हणजे मी कशी पण पाय लांब करेल बसेल. एका अनुभवामध्ये मी पूजेला बसले आहे आणि खूप मेथीचे लाडू मी खायचे, खूप म्हणजे मी म्हणते ती बाळतीन बाई पण मेथीचे लाडू खात नसेल इतके. ते काहीतरी असणार त्याच्या पाठी शक्ती. ते बोलले, नंतरला ते बोलले की मी अशी पूजेला बसले त्यांची माळ घेऊन, दुसऱ्याशी इथून गेल्याच्या नंतर अशी माळ घेऊन आपली जपते सबसेर कोणतरी एक माणूस बाई अशी मेथी ओतते पुढ्यामध्ये माझी. मी घाबरली. मला अरे हे कोण मेथी भरा माझ्या पुढ्यामध्ये ओततोय. मी तशीच अर्धीच माळ सोडली मी आणि ह्यांना भेटायला आली. ते म्हणजे त्याच्या पाठचा कारण विचारू नकोस, कारणं विचारायची नाही पाठची काय ती, मी जे उपयोग देतो ते कर आणि वेग राहा. मग त्यांनी मला मेथी वगैरे आणायला सांगितली. ती मेथी मी पायाची अरणी खाली मी ओतली आणि त्याच्यानंतर यांचं एक ऑपरेशन झालं. हॉस्पिटलला ॲडमिट केलं. 2 दिवस मी त्या खाट्यावर तिथेच शेजारी झोपत होते. तिथे मी त्यांच्या कोण ना घरी, मग मी तिथेच वस्तीला वगैरे मी तिथेच राहत होती. तर दुसरी खाट होती. ऑपरेशनची जेव्हा तारीख आली तर ऑपरेशन वगैरे करायला त्या लोकांनी खाट बदलली. दुसरी जी खाट आली तेवढी विचित्र होते. आता आपण तर काय अधिकाराचं ते गाडू शकत नाही की ही खाट का काढली, ती खाट का काढली. त्या खाटेवर मी जेव्हा झोपली, मला असं कधी पूर्ण मला घेरलं तिथे त्या खाटेवर, पूर्ण घेरलं मला. कोण बाई ती आंघोळी काय करते, केस सोडून काय नाचते, इकडे काय नाचते, तिकडे काय नाचते, 2 जेंट्स काय मध्ये नाचतात आहेत. मी ह्यासाठीला हात धुवायला जात होते. यांचं काय केलं की हात धुवायला होती. इथे बाथरूम कसं आणि डोळे तर उघडे आहेत आणि मी बघते सर्व ते चित्र आणि मी अशी घाबरून उठली. तितक्यात ह्यांना बाथरूमला झालं ते हे पटकन असे पडले. तो ऑपरेशनचा माणूस माझा नशीब माझ्या असा हात कोणीतरी दिल्यासारखं झालं. यांना कोणीतरी हात दिल्यासारखं असं झालं की म्हणजे त्या ऑपरेशनला धक्का लागू नये म्हणून. ते माझे गुरुच होते. आणि एकदा परत त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं तेव्हा पण मी तिथेच होती. तर स्वप्नामध्ये आले आणि मला असंच चेपून ठेवलं, असं ते पण त्या हॉस्पिटलला असंच चेपून ठेवलं की पुरा माझा गाठ असं दाबून ठेवला. तर ती काय सोडायला कबूल नाही म्हणून स्वामींनी माझ्या सर्व गुरुनी माझ्या खेळ केला तिच्याबरोबर. एवढा मोठा बॉल आणला. त्या बॉलमध्ये माझे 3 गुरु तिच्या सकट धरलं, त्या बॉलामध्ये टाकलं वगैरे आणि तिला सरळ हॉस्पिटलच्या बाहेर नेऊन टाकलं. आणि तिथे मी जे नजर टाकली ते सर्व इंचू होते सर्व तिथे. आणि मला तेव्हा सोडलं सर्व. आणि मला पॅरालिसिससारखं झालं होतं थोडं वगैरे. तेव्हा दोघं माझ्या सासूला पण झालेलं, मला पण झालेलं वगैरे एकत्र. ती मला बघेल की मला बघेल. एका रविवारी आम्हाला बाहेर पण जायचं होतं. ती तिकडे ओरडते, मी इकडं ओरडते आणि माझे मिस्टर मध्ये.
ते कंटाळून स्वतःच्या हातात कधी चहा घेत नव्हते, ते चहा कंटाळून घेतले, पण त्या ऑफ झाल्या. पण मला त्यांनी ताबडतोब घाबरू नकोस, तू संध्याकाळी उभी राहशील वगैरे, हा माझा आशीर्वाद आहे माझ्या गुरूंचा. आणि खूप सांगण्यासारखं आहे, खूप सांगण्यासारखं आहे, पण मी इथंच स्टॉप करते. मला माझ्या बहिणीचा नवरा वारला म्हणून मला जेवण जाई नाही 15 दिवस. मी एकदम असं कोमात जायसारखी झाले, अन्नपाणी मला जाईनं झालं. मग मी दवाखान्यात गेले आणि मी डॉक्टरला दाखवलं. मला तर बोलले नाकात नळी घालून माझी टेस्ट केली आणि म्हणले आता तू चांगले आहे एकदम. आणि मला चालायची ताकद नाही, तर मी कसं जा म्हणतो साहेब, आपल्या डॉक्टर बोलले. मग मला ॲडमिट केलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझी टेस्ट चालू झाली आणि संध्याकाळी म्हणाल ती तुला करोना झाला, लगेच करोना झाला सांगते. मी करोना झाला म्हणल्यावर हातात माळ घेतली भाऊ, मी 15,000 जप केला. परत दुसऱ्या दिवशी माझा रिपोर्ट आला नॉर्मल म्हणून. संध्याकाळी मला लगेच डिस्चार्ज पण केले त्यांनी. बघा ह्यांचा चमत्कार आमच्या बाबा माऊलींचा. तर म्हणले बाबा माझ्या गुडघ्याचा लय त्रास आहे हो बाबा मला, तर तू फक्त दाखवून तर ये डॉक्टरला. तर मी डॉक्टरला दाखवले, पण माझ्या गुरूंना येऊन आज्ञा घेऊन जायला पाहिजे होते. मी नाही गेले, माझं चुकलं. त्यांना येऊन सांगायला पाहिजे होतं ना, बाबा मला ॲडमिट हो म्हणतात. ॲडमिट झाले मी, तर म्हणले आता तू भोगाचं. तर मला 4 मुलं आणि 1 मुलगी आहे, 5 मुलं आहेत मला. तर नवरा तर माझ्या तुम्हाला बघितलं गेले, म्हातारी ती गावी गेले. तर मग झाले मी, आता मला सही करायला पण कोण नाही. तुझं भोगून यायचं तू, आता तुला कोण बघायला पण येणार नाही भाऊ. 15 दिवस मी एकटी पडले बेवारशीसारखे तिथं. मला कोणी बघायला आलं नाही, कोणी डबा दिला नाही, पण माझे गुरु सतत होते. मला ऑपरेशन थिएटरला नेलं ना, स्वतः ह्यानी उभारलेले दिसले मला, की माझे गुरु उभार आहेत ऑपरेशन थिएटरमध्ये. सकाळी 8ला नेलं तर मला संध्याकाळी 7ला आणलं वाडामध्ये. माझ्यापाशी कोण आहे तर सगळ्या माझ्या वाड्यातली लोक म्हणाले जे तुला कोण बघ. बाई मी गुरुची आज्ञा घेतली नाही म्हणून मला ही शिक्षा आहे म्हणलं. मग 15 दिवस मी हॉस्पिटलला होते. तिथनं 15 दिवसांनी आले आणि इथलं कुठला तर आपला काय तर सेवा होती, कुठला तर सण होता. पण ही लोकांनी ढिगाराभर फुलं आणली होती गोंड्याची, तर माळ ओवाळली. तर मी इथं बसले आणि माझे गुरु इथं बसले होते. म्हणलं बाबा मला 6 महिने खाली बसायचं नाही म्हणले. अशी बोलतेच मी, आणि ती खुर्ची आपल्या मनाने तिकडे गेली, खाली पत्करनं बसली मी अशी. बघा तर तुम्हाला म्हणले अजून मी एकदा पण दवा दाखवायला गेले नाही डॉक्टरला. ज्या दिवशी मी निघाले ना 2022ला थिएटरमधून बाहेर, एक गोळी दाखवायला नाही गेले आणायला, की माझे गुडघे कसं आहे बघा सर बनले नाही, माझे टाके कसे बघा म्हणले नाही. म्हणजे माझ्या गुरुची किती पॉवर आहे, बाबा माऊलीची किती पॉवर आहे. मग आम्ही कसं ह्यांना इसरू, आम्ही 1 मिनिट राहू शकत नाही. म्हणजे आमच्या जीवनामधलं सगळ्यात नुकसान बाबा गेले त्याचं. म्हणजे आयुष्यातली सगळी जी आमची हे झालेले ना, ते आमचे गुरु जर आज असते ना, तर आज आम्ही अजून चांगल्या लेवलला असतो. ही सत्य परिस्थिती आहे. ते नसतानाही पण आज पण आम्ही चांगल्याच लेवलला आहोत, नाही असं नाही. यांचा पण आशीर्वाद आहे माऊलींचा आणि बाबांचा पण आशीर्वाद. ते कायम आहेत आमच्याकडे, एकदा तरी येऊन जातात हप्त्यातून. हे मला तरी स्वतःला अनुभव आहे. कारण बाबांच्या जो अंगाचा जो सुगंध असतो ना, तो मी घरात फिरलो ना की मी माझ्या बायकोला विचारतो बाबा आलेत वाटते, तुला ते बरोबर बोलतोस. कारण त्यांच्या अंगाला आहे ना चंदनाचा वास कंटिन्यू असतो माहिती आहे. आणि ते आले ना का लगेच आम्हाला समजतो की बाबा आज घरामध्ये आहेत, समजलं. आणि बाबा आमच्याकडे असतात ना, असं नाही. माझ्यावर कमी जीव, पण माझ्या बायकोवरती तिचा जास्त जीव आहे. आणि बाबा सदैव आमच्या पाठीशी राहणार, गुरुमाऊली आमच्या पाठीशी उभी राहणार. जेवढे का अधिकार आता ह्या मठाचे दिलेले आहेत बाबांनी, या माऊलींना दिलेले आहेत, आणि माऊली त्या चांगल्या रीतीने पार पाडत आहेत. सगळ्यांना कोणाला असा तुच्छ वगैरे समजत नाहीत, हे मोठे ते मोठे, हे जुने हे नवीन, असं नाही. सगळ्यांना समान वागणूक देऊन सगळ्यांकडून सेवा करून घेतात. मी अभिषेक घाडगे. माझी या मठामध्ये 2021 साली जेव्हा माझी बहीण माझी इथे आली होती, स्वामींचा माझा असा सहवास नव्हता. स्वामी काय ते मला माहीत नव्हतं, गुरु काय ते मला माहीत नव्हतं. जेव्हा माझी बहीण या मठामध्ये आली, तर तिचं मुलबाळाचा प्रॉब्लेम होता, त्या मुलबाळासाठी ती आली होती. पण अचानक असं झालं, जेव्हा आमच्या गुरूंचा पहिला सहवास लाभल्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे बघितलं, लिटरली त्यांच्याकडे बघता येत नव्हतं, एवढी त्यांच्या तोंडावर चेहऱ्यावरती त्यांच्या पूर्ण पावर होती. त्यानंतर गुरु सहवास असं झाला, तर रात्री अचानक झोपेमध्ये जेव्हा आपण ध्यानसन असतो, म्हणजे आपण नामजप करतो, की नामजप काय असतं, गुरुसेवा काय असते, इथे आल्यानंतर कळली. तेव्हा नंतर गुरूंच्या चरणी जेव्हा आम्ही नतमस्तक झालो, त्यानंतर आम्हाला नाम जपताना रात्री जसं रामाच्या अवतारामध्ये, परशुरामाच्या अवतारामध्ये
तेव्हा मल्हारी मार्तंडांच्या अवतारमध्ये रात्रीचं आम्हाला नामजपातून सूचित झालं की या मठामध्ये काहीतरी एक शक्ती वावरते. ती शक्ती वावरते म्हणजे कोण? ती उमा आदिनाथ महाराज. त्या आज तुम्ही बघता आदिनाथ स्वामी महाराज आणि शंकर महाराज आणि स्वामी महाराज हे जे स्थान आहे हे त्रिगुणात्मक दत्ता जाण्याचे स्थान आहे. आदिनाथ महाराज हे शंकर महाराज शिष्य आहेत, शंकर महाराज स्वामींचे शिष्य आहेत. असं 2021 नंतर हळूहळू आमच्या घरामध्ये 35 वर्ष झाले. माझी आई, माझी बहीण, माझी वडील, आज आम्ही 10-12च्या रूममध्ये राहत होतो. 10-12च्या रूममध्ये आमचा जॉईंट फॅमिली असल्यामुळे आमचा सगळा जो सार्वजनिक जो वॉशरूम असतो, शौचालय असतो, आम्ही तिथे आंघोळ करायचो. आजही पडदा लावून आंघोळ करत होतो. पण गुरूंचा आदेश आल्यानंतर म्हणजे गुरु आमच्या आयुष्यात आल्यानंतर जी आमच्या आयुष्याची जी पूर्ण जी परिस्थिती बदलली. आज 35 वर्षांनंतर जी आई आणि माझी बहीण जी बाहेर आंघोळ करायची, आज आम्ही कुठेतरी आमच्या नवीन रूममध्ये म्हणजे भाड्याने रूम घेतली लग्न झाल्यानंतर. तर तेव्हा आमचा संवाद पूर्ण चेंज झाला. त्यात माझं लग्न झालं. ही माझी बायको अपूर्वा घाडगे, ही माझी मठात ओळख झाली. म्हणजे आता आमचं असं काही नातं नव्हतं, पण अचानक गुरु आदेशाप्रमाणे अख्ख्या जेव्हा महाराष्ट्रात जे लग्न झालं तेव्हा स्वामींच्या मठात गुरु आदिनाथ स्वामी महाराज यांच्या गुरुकृपेने आणि स्वामी महाराज शंकर महाराज साक्षीने आज भक्त परिवारांसमोर आमचं लग्न झालं. त्या लग्नानंतर खूप लोकांनी ॲक्सेप्ट घेतलं की ह्याचं वय कमी आहे, म्हणजे माझी बहीण लग्नाची मोठी बाकी आहे, तिचं लग्न होत नाही आणि हा लग्न करतो, ह्याचा रूम नाही, हा राहायला माळ्यावरती, हा कसं करणार आहे, ह्याचा जॉब प्रॉपर नाही. माझा जॉबही प्रॉपर नव्हता. जेव्हा मी ड्रायव्हिंग करत होतो मला एका ठिकाणी GTS म्हणून आपलं पोर्ली पोलीस कॅम्पामध्ये जे जॉब आहे तिथे GTSला गेलो होतो आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तर सगळे शासनाने पूर्ण कॉन्ट्रॅक्ट सिस्टम करून टाकले. कोणी आता आपल्याकडे गव्हर्नमेंटला ठेवत नाही आहे. तर शासनाकडे तो PM आणि CMला जे प्रोटोकॉल लागतो त्याप्रमाणे आपला वाहन चालकमुळे आपलं तिथे मला जॉबसाठी ऑफर केली होती. पण पेमेंट खूप कमी होता. 10,500 पेमेंट होता. 10,500मध्ये मुंबईत ड्रायव्हिंग करणं साधी सोपी गोष्ट नाही, कोण करणार पण नाही. आणि 12-12 तास 24 तास ड्युट्या त्यांच्या होऊ शकत नाही. तर अचानक जेव्हा मी विचार केला की 10,500 मला पेमेंट आहे, तर मला पुढे आयुष्यात आणणार कसं? आज मला लग्न करायचं आणि पुढे मला करू काय? तर त्याच्यानंतर एक व्यक्ती मला भेटली जी विनोद वारिक म्हणून आपल्या CTSच्या पूर्ण स्टाफमध्ये, मी कोणाशीच बोललो नाही. त्या व्यक्तीला अशी बोलून त्या फोनला रिंगटोन वाजली की स्वामी समर्थांची रिंगटोन वाजल्यानंतर मी बोलला की हे व्यक्तीचा मला रिंगटोनचा आवाज येतो नाही, ही व्यक्ती का अशी जवळची मला वाटते. त्याने विचारलं की बाळा इथे कशाला आलास? बोललो मला तर जॉबसाठी आलो आहे. बोला की तुला माहिती आहे ना पेमेंट कमी आहे वगैरे काय आहे ते? बोललो हो. म्हटलं दादा मला माहिती आहे. ते काम कर, तुला मी फोन नंबर लावतो, तू रेस्टिंग डिपार्टमेंटला मला फोन लावून देतो, तिकडे जा. मला तिला सॅलरी किती असेल? तर मला इकडे इथेपेक्षा जास्त सॅलरी आहे तुला. इथे किती आहे? 10,500. तर तुला 15.5 सॅलरी आहे तिकडे, शनिवार सुट्टी आहे, तिकडे जा. तिथे गेल्यानंतर मी बोललो की आता इथे पाठवलं तुम्ही, म्हटलं आयुष्य कसं होणार आणि कसं आपलं अरेंज करणार? शनिवार सुट्टी भेटली. आज मंत्री केल्यानंतर IAS अधिकारी केले, आज तिथे मी काम करतो आहे. पण आज जे भेटते ते कोणामुळे वाटतं? माझ्या गुरूंच्या कृपेने आज भेटते. त्यानंतर त्या विनोद वारिकशी मला संबंध नव्हता. ते व्यक्ती भेटल्यानंतर आज त्या स्वामींच्या दाराला जे त्यांच्या ऑफिसचा फोटो होता, ऑफिसला एंट्री मारल्यानंतर बोललं इथे जाऊ कसा? त्या पेमेंटचं कसं बोलू, काय बोलू? त्याच्या स्वामींचा मोठा फोटो दाराला त्यांचा होता की स्वामींनी आवाज दिला की मी आहे ना, तू काय घाबरतोस? तिथे पण स्वामींनी मला दर्शन दिलं की म्हटलं तू काय घाबरतोस? सगळं जो पाठीत असून तू घाबरतोस, सेवा करतोस ना, तर सेवेचं फळ भेटणार. त्यानंतर मला जॉब झाला. जॉब प्रॉपरनंतर तेवढ्या वर्ष आम्ही राहिलो. आज वडले नाक्यावरती आमची जी छोटा घर होतं, त्या बाजूला छोटी रूम भेटली. 10-12 वर्षाची रूम बंद आहे. पण त्या रूममध्ये कोण राहिलंच नाही. किती लोकांनी भाड्याने द्यायचा विचार केला पण राहिलंच नाही. पण ती आज आमच्या गुरूंमुळे ती रूम आम्हाला साध्य झाली. आज 12 वर्षाची रूम ती बंद असल्यामुळे आज आम्हाला कशी भेटते ते आम्ही उत्तर केलं. माऊलींनी सांगितलं अरे ती तुम्हाला ती भेटली आहे कारण ते पहिला सगळं लिखित होतं, तुम्हालाच भेटणार आहे, ते तुमच्या नशिबात होतं. मग अपूर्वा आयुष्यामध्ये आल्यानंतर तीही जॉबला जाते, मी जॉबला जातो. आज लोकांनी हे केलं हा कसा करणार आहे, पण आज उत्तर मी दिलं नाही. आज माझ्या गुरूंनी उत्तर दिलं. आज स्वामी महाराज शंकर महाराज यांनी सगळ्यांना उत्तर दिलं आणि आज आमचं घर पूर्ण व्यवस्थित चालू आहे. आज भाडाही भरतो आहे, त्या रूममध्ये राहतोय. आज आई माझी बहीण आज बाहेर आंघोळ करत होते, त्या आज कुठे त्या रूममध्ये आंघोळ करत आहेत. एवढ्या वर्षाचा सहवास आज कुठेतरी डगमगला आहे. आणि एवढ्या वर्षात आमचं रूम नव्हतं. लहानपणी लोक बोलायचे अरे आज तुला मुंबई सोडायला लागणार आहे, मुंबई सोडणार तू, आज राहणार कल्याण डोंबिवलीला, तुला वडील परत घेणार नाही. त्या निमित्ताने मी पण शिक्षण केलं. 12वी पास झालो, 13वीला केटी लागली. अभ्यास करताना असं वाटायचं अरे पैसे कुठेतरी आपल्याला कमवायचे. आता आपण शिक्षण केलं तर पैसे कोण बघणार? माझी बहीण कमवत होती, माझा पार्ट टाईम जॉब होता, मला पार्ट टाईममध्ये मी घरी पैसे देऊ का शिक्षणाला करू? त्यामुळे डोक्यातनं फिट बसलं की अरे पैसे आपल्याला हवेत. ते एवढं असं 10 वर्षाचा सहवास आणि आईचा 35 वर्षाचा सहवास, बहिणींचा आणि वडिलांचा. आज कुठेतरी या खडतर प्रवासामध्ये ह्या वर्षात बाबांनी आम्हाला सांगितलं, गुरूंनी आमच्या मागच्या दिवाळीला आमचे जे काका वारलेले, ते काकांनी मला सांगितलं, म्हणजे काका वारले होते. तर आई बोलली अरे मठात चाललं असं तर जाऊ नकोस, आपल्या काका वारल्यानंतर आपण जात नाही कुठे. तर बोललं मला फळा द्यायचा. बोललं फळा काय मिळणार नाही, तू बाहेरनं काजू कतरी घे आणि जा. काजू कतरी गेल्यानंतर बाबा जिथे बसलेले, तर काय आणलंयस? बाबा काजू कतरी आणले. तर काय गुड न्यूज आहे? बोला गुड न्यूज नाही, असंच म्हटलं वाटलं म्हणून आणले आणि घरी काका वारले. पुढची दिवाळी तुझी जोरात आहे.
असं बाबांनी गुरुमुखातून त्यांच्या तोंडात निघाला. आणि दिवाळी म्हणजे जोरात काय, एवढ्या वर्षाची सेविंग केली होती, एवढ्या वर्षात आपण ठेवलं होतं, ते ह्या वर्षी या दिवाळीमध्ये आज आपण कुठेतरी आपला रूम स्वतःचा उभा राहतोय, त्याच गुरुकृपेमुळे उभा राहतोय. म्हणजे एवढं वर्ष आपण प्रवास केला, खडतर प्रवास केला, डोक्यात फक्त एक रूम नाही. आज पण जॉब, माझा जॉब म्हणा, माझं आयुष्य म्हणा, माझ्या घरामध्ये सगळी लक्ष्मी आली, बायको आली, हे त्यांच्या गुरुकृपेने भेटलं आहे. आणि त्यानंतर आमच्या मठामध्ये एक पद्धत आहे की गुरुसेवेने लोकांच्या घरात त्यांना सूचित झाल्याप्रमाणे गुरूंचे चरण गेलेत. ती जशी सेवा इकडे शिकवली जाते तसं गुरूंनी आमच्या घरी पण सगळ्यांना सेवा दिल्या. तर आमच्या घरी मंगळवार दिलेत, जोशी काकांच्या घरी सोमवार दिलेत, तसे प्रत्येकाला निवडून दिलेत की हे वार तुमचे आहेत, तुमची सेवा तुम्ही घरामध्ये करा. हे गुरूंनी आपल्याला सूचित प्रमाण झालेत. तुम्ही सेवा करताना तुम्ही सेवेकरी आहेत. त्यामुळे आपली सेवा काय असते तर बाकी ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मठ आहेत, पण या मठामध्ये प्रति अक्कलकोट म्हणून हे मठ आपलं जाणलं जातं. आणि या मठाची सेवा काय असते, आणि बाकी ठिकाणी कसं फक्त स्वामींचे तस्वीर आहेत आणि स्वामींचे फक्त पादुका आहेत, पण या मठामध्ये स्वामींचं अस्तित्व, शंकर महाराजांचं गुरुसेवा, आदिनाथ महाराजांची गुरु शिष्यांची परंपरा या मठात आपल्याला शिकवली जाते. माझं नाव सागर जोशी. खरं तर मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला. या जीवनात मला स्वामी सेवा लाभली. तर निरूपण म्हणजे काय, आपल्या मनात जे प्रश्न असतात, आपल्या शंका असतात, त्याचं आध्यात्मिक दृष्टीने उत्तरं. जसं आपण म्हणतो माझी नोकरीच होत नाही आहे, नोकरीच होत नाही आहे, तर ते आपल्या कर्माशीच जोडलेलं ती घटना असते. कारण आपण असं म्हणतो की जो शिक्षण घेतलं आहे त्यांनी खूप चांगलं, पण त्याची नोकरीच लागत नाही. अरे पण बाबा या आजच्या कलियुगात कर्म पण कुठेतरी अडते ना. त्या कर्माने तुझी गणित येतात आणि सगळीच उत्तरं देवी देवतांच्या चरणी नाही पूर्ण होत. कारण जिकडे कर्माचं गणित येते तिकडे देवदेवतासुद्धा हात वरती करतात की बाबा तुझी कर्म खराब आहेत, मला वरच्या साहेबांना उत्तर द्यायचे, मला स्वामींना उत्तर द्यायचे, मी नाही तुझ्या ह्याच्यात हात टाकणार. अशी घटना होते. पण लोकांना कळत नाहीत. तेच आपले सोमवार उपवास, गुरुवार उपवास या सगळ्या चक्रामध्ये अडकलेले असतात. पण स्वामींचा मार्ग, नामस्मरणाचा मार्ग असा आहे की याहून वेगळा. कारण स्वामी आपल्या कर्माशी आपल्याला जुळवून, आपली कर्म भोगून, ती कर्म पूर्ण करून आपल्याला पुढच्या मार्गी आणतात. तीच सेवा बाबा माऊलींनी स्वतः आमच्याकडनं करून घेतली. म्हणजे असं कोणी आलं तर त्याला डायरेक्ट असं नाही सांगायचे तुझं हे कर्म खराब आहे, ते कर्म खराब आहे, असं सांगितलं पळून जाईल तो व्यक्ती. बाबा ये तू 2 गुरुवार कर. माझं 2 गुरुवार झाले, तो म्हणतो बाबा माझं काम नाही होत आहे. हा होईल, अजून 2 गुरुवार कर. नंतर अचानक असं तो स्वतःचा अनुभव सांगून यायचं की बाबा माझं काम झालं आहे. नंतर मग त्याला एक्सप्लेन करायचं बाबा तुझा असा असा त्रास होता, मी काय नाही केलं, तूच स्वामींचं नामस्मरण केलंस, उपासना केलीस, त्याने तुझं काम झालं आहे. तर ही नामस्मरणाची ताकद आहे. प्रथम तर मी माझ्या जॉब रिलेटेडच मी अनुभव सांगू शकतो की मी जेव्हा एका ठिकाणी जॉबला होतो, म्हणजे मी दुसऱ्या ठिकाणी जॉब शोधत होतो, तेव्हा अनायसे बाबा जेव्हा इथे यात्रेला मी सांगितल्याप्रमाणे इथे आले आणि त्यांनी मला माहिती त्यांनी सांगणं केलं होतं की तू जॉबला चांगल्या ठिकाणी अजून लागावं, म्हणजे पोस्ट वाढावी यासाठी. आणि त्या 10-15 दिवसातच मी जॉबलासुद्धा लागलो, अगदी सुपरवायझर म्हणून. त्याच्यानंतर मी जॉब सुरू केला. नंतर बाबांना विचारलं की मी खूप लांब पडते माझं काम, मी इथं जवळ बघतो काम. म्हणजे गुरूंची आज्ञा अशी होती की तू जिथे आहेस तिथेच थांब. हां, म्हणजे अगदी कसं माझं प्रमोशन होतं तिकडे, अगदी होऊनच तिकडे लागलो. पुन्हा एका वर्षभरात सुद्धा प्रमोशन होतं, पण ते मी त्यांचा शब्द टाळला, ते ऐकलं नाही. ते एक मला खूप अनुभव आला. आणि तसं संकटाचं म्हणाल तर बाबांच्या सेवेत असताना असं कधी संकट तर आलंच नाही. कारण लहानपणापासून मला असं होतं की दरवर्षी वर्षातला 1 ते 1.5 महिना मी जागेवरती असायचो. म्हणजे कुठेतरी पडतोय, खूप मोठा काहीतरी कंबरदुखी वगैरे, हे दुखी, हे मला खूप लहानपणापासून मी खूप नोटीस केलं होतं. फिजिकली व्हायचं 1 महिना 1.5 महिना. पण जेव्हा स्वामींच्या सेवेत आलो, अगदी 2020ला स्वामींची सेवा सुरू झाली, बाबा माऊलींनी नामस्मरण उपासना दिली, तेव्हा कळलं. तेव्हापासून आतापर्यंत 5 वर्ष असं कधी एक गोष्ट नाही झाली. पडलो ही बाईकवरती, पण मला कधी काही खर्चटलं नाही. हा म्हणजे खूप मोठा अनुभव आहे. कारण माझ्या घरातल्यांना हे तो मित्रांना तो पॅटर्नच होता, वर्षातनं एकदा काहीतरी मोडून घेतो, हात तरी नाही तर पाय तरी. आणि जेव्हा सुरुवात झाली स्वामींच्या सेवेला तेव्हापासून आतापर्यंत, आणि आता तेच मित्र म्हणतात की आता बंद झालं रे तुझं. आणि आता माझे मित्रसुद्धा मला स्वामी म्हणून हाक मारतात. माझ्या संगती जे
मित्र जे आहेत ते स्वतःहून शोधत शोधत इथे येतात, मित्रांचे मित्र येतात इथे. म्हणजे हा इथे ओळखला जातो की सागर राहतो तिथे स्वामींचा आहे. मग इथे येणं, मग बाबांशी भेटणं, माऊलींशी भेटणं, त्यांची कामं होणं, अजून 4 लोक वाढणं, असा पूर्ण प्रवास होत गेला. बाबांनी जेव्हा निरोप घेतला त्यावेळी त्याच्या आधीच त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे लॉकडाऊन नंतर मी जॉबलाच नव्हतो लागलो. म्हणजे मीच असं स्वीकारलं होतं की मी जवळ राहून सेवा करतो. तेव्हा माझ्या बाबांनी सांगितलं की नको, मला आज्ञा दिली होती की नको म्हणून. पण मी ते हट्टीने जॉब सोडलं. तर मग गुरूंची आज्ञाप्रमाणे म्हटले, आता तू सोडलंस ना स्वामींनी दिलेला प्रसाद, आता तुला जेव्हा आज्ञा येईल तेव्हाच तू जॉबला जायचं. मग जवळजवळ 2 वर्ष मी कामावरती नव्हतो. तर बाबांनी त्याच्या आधीच आम्हाला सगळं रचना करून सांगितलं होती, यावर तू कामाला लागशील, महाशिवरात्री झाली, तुझं कामाचं पण होईल, लग्नाचं पण होईल. म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या जशा तशा घडत आहेत आणि अगदी अनायसे घडत आहेत. एवढा असा प्रसाद म्हणजे त्यांना स्वामी अशक्य ते शक्य करतील स्वामी, तशी प्रचिती बाबांनी आम्हाला दिली आहे. आणि आजही आमचं पूर्ण परिवार, खूप परिवारामध्ये असे भांडण तंटा होते, भाऊ आम्ही एकत्र नव्हतो. म्हणजे सगळे आता स्वामींच्या सेवेने, आमचा परिवार इथे आहे, 3 भाऊ बाहेर आहेत. म्हणजे तिघांच्या घरी स्वामी सेवा सुरू आहे अगदी छानपणे, सुंदरपणे. त्यांच्या मिसेस, त्यांच्या बायका, मुलंसुद्धा स्वामी सेवेमध्ये आहेत. म्हणजे अगदी खूप मस्त जगच बदलून गेलं आहे आमचं स्वामी सेवेने. तर मित्रांनो, तुम्हाला या मठाचा इतिहास आणि इथल्या स्वामी भक्तांचा अनुभव कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात ब्रह्मांड स्वारीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री उमा आदिनाथाय नमः.